पहिला घटक आहे आपला आंतरराष्ट्रीय रोमन संख्या चिन्हे। यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय जी संख्या चिन्ह आहे ती रोमन संख्या चिन्हामध्ये आपण दर्शवत असतो। त्यामध्ये आपण खाली एक सारणी तयार केलेली आहे, त्या सारणीच्या आधारे आपण पाहूया यामध्ये ही कशी दर्शवलेली आहे। रोमन संख्या चिन्हामध्ये इंग्रजी अक्षरांचा वापर केला जातो आणि आपले आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे आपण जे इंग्रजी अंक वापरतो ते त्यासाठी वापरतो। चला तर या सारणीमध्ये प्रथम आता आपण पाहू। आय साठी 1, व्ही साठी 5, एक्स साठी 10, एल साठी 50, सी साठी 100, डी साठी 500 आणि एम साठी 1000। अशा प्रकारे आपण ही रोमन संख्या चिन्हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे रोमन संख्या चिन्हामध्ये दर्शवणार आहोत। तर यामध्ये काही नियम दिलेले आहेत। रोमन संख्या लेखन करण्यासाठी आपल्याला काही नियम दिलेले आहेत। ते नियम कोणते आहेत? तर त्यामध्ये सर्वात प्रथम महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आपण जे इंग्रजीमध्ये दर्शवतो त्यामध्ये रोमन संख्या लेखनामध्ये शून्य या संख्येसाठी कोणतेही संख्या चिन्ह वापरले जात नाही। त्यानंतर आता हा महत्त्वाचा नियम झाल्यानंतर पुढचं आपण संख्या लेखन कसं करायचं ते आपण अभ्यासू। प्रथमतः पहिला नियम आहे एक्स व आय यापैकी एखादे चिन्ह 2 वेळा किंवा 3 वेळा एकापुढे एक लिहितात आणि त्यांची बेरीज करून संख्या मिळवतात। जसे की आपण इथं या स्लाइडमध्ये हायलाइट केलेलं आहे की पहिल्या नियमामध्ये आपण सांगितलेलं आहे एक्स व आय यापैकी एखादे चिन्ह 2 वेळा किंवा 3 वेळा एकापुढे एक लिहितात आणि नंतर त्यांची सर्वांची बेरीज करतात। उदाहरणार्थ आपण पाहू, इथं 3 वेळा आय लिहिलेले आहेत या स्लाइडमध्ये, त्याचबरोबर म्हणजे 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3 होतील। त्यानंतर 2 नंबरच्या उदाहरणामध्ये एक्स 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 असे 3 वेळा एक्स लिहिलेले आहेत आणि 10 एक्स म्हणजेच आपण वरती दर्शवल्याप्रमाणे चिन्हामध्ये एक्स याची किंमत 10 आहे, म्हणजे 10 अधिक 10 अधिक 10 असे मिळून एकूण 30 होतील। चला दुसरा नियम पाहू। आय आणि एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात, परंतु व्ही हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाहीत। त्याचे एक उदाहरण दिलेलं आहे बघा इथं। 3 वेळा आय लिहिलेलं आहे पहिल्या उदाहरणामध्ये, म्हणजेच पहिल्यांदा आपण क्रिया केली तशीच 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर 3 होतील। आणि दुसरं उदाहरण आहे एक्स 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 3 वेळा लिहिलेले आहेत, म्हणजे 10 अधिक 10 अधिक 10 असे मिळून 30 होतील, परंतु व्ही हे चिन्ह 2 वेळा लिहत नाही किंवा 15 लिहिताना व्ही हे 3 वेळा लिहत नाही, तर 10 लिहिताना फक्त एक्स लिहितात आणि 15 लिहिताना एक्सच्या पुढे व्ही लिहितात, म्हणजेच व्ही हे चिन्ह एकापुढे एक लिहत नाही या नियमानुसार। तिसरा नियम आहे आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाकडे उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या किमतीत मिळवली जाते। म्हणजेच आता यामध्ये मोठ्या चिन्ह कोणतं आहे या खालच्या उदाहरणामध्ये व्ही, कारण की व्हीची किंमत ही 5 आहे, तर त्याच्या उजवीकडे म्हणजे 3 वेळा आय लिहिलेलं आहे, म्हणजे या 3 आयची किंमत या व्ही मध्ये मिळवावी लागेल। आता आयची किंमत 1 म्हणजे 5 अधिक 3 म्हणजे हे 3 आहे ते 5 मध्ये ऍड होतील आणि त्यांची एकूण बेरीज 8 होईल। तसंच आणखीन एक उदाहरण पहा इकडे 2 वेळा एक्स लिहिलेला आहे आणि त्याच्या पुढे 2 आय घेतलेले आहेत, त्यामुळे हे 2 आय म्हणजे 2 आणि 2 एक्स याचा अर्थ 20, म्हणजे 20 अधिक 2 म्हणजे हे 2 20 मध्ये ऍड करावे लागतील, म्हणून ते 22 होतील। चौथा नियम पाहू आपण। आय हे चिन्ह व्ही किंवा एक्स या चिन्हाच्या डावीकडे लिहितात तर त्याची किंमत व्ही किंवा एक्सच्या किमतीतून वजा केली जाते। मात्र हे चिन्ह एक्सच्या डावीकडे एकापेक्षा जास्त वेळा लिहत नाही, म्हणजेच आपण मगाशी उजवीकडे लिहिल्यानंतर त्यांची बेरीज केली तर डावीकडे लिहिल्यानंतर त्यांची वजाबाकी आपण करायची आहे। उदाहरणार्थ आय आणि व्ही लिहिलेलं आहे, म्हणजे यामध्ये व्हीच्या डावीकडे लिहिलेला आहे आय, म्हणून 5 वजा 1, कारण की डावीकडे लिहिल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, तो वजा करावा लागेल, म्हणून 5 वजा 1 बरोबर 4 येईल। आणि 2 नंबरचं उदाहरण आहे आय आणि एक्स, म्हणजे एक्सच्या डावीकडे आय लिहिलेला आहे, म्हणून 10 वजा 1 म्हणजे आयची किंमत इथं 1 घेतलेली आहे, म्हणून 10 वजा 1 बरोबर 9 हे त्याचं उत्तर येईल। या जर आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचं रोमन संख्या चिन्हामध्ये लेखन करताना या जर आपण दक्षता घेतल्या तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा ज्या समस्या उद्भवतात त्या समस्या उद्भवणार नाही। शेवटचा एक घटक आहे त्यामध्ये 5वा नियम तो पाहूया। 10च्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती 10, 5 आणि 1 या गटामध्ये विभागून वरील नियमानुसार लेखन करावं लागणार आहे आपल्याला। उदाहरणार्थ आता आपण एक उदाहरण दाखल इथे एक संख्या घेतलेली आहे। 27 च्या संख्येचे लेखन करण्यासाठी आपण
एक्स एक्स व्ही आणि 2 वेळा आहे असं करावं लागेल. कारण की प्रथमतः पहा 27 ची फोड करावी लागेल. 10 अधिक 10 अधिक 20 अधिक 2 म्हणजे 10 ची किंमत तीसाठी एक्स 2 वेळा वापरावं लागेल. 5 आहे म्हणून व्ही वापरावं लागेल आणि एक हे 2 वेळा आलेलं आहे म्हणून ते 2 आय ऍड करून आपल्याला एक्स एक्स व्ही आणि 2 वेळा आय असे या संख्येचं लेखन करावं लागेल. त्याचबरोबर आणखीन एक उदाहरण आहे. 67 या संख्येचे लेखन करण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागेल. प्रथमतः आपण सुरुवातीला जी सारणी बघितली होती त्यामध्ये एल वापरला होता, तो 50 या अंकासाठी वापरला होता. म्हणजे एल अधिक एक्स अधिक व्ही आणि अधिक 2 वेळा आय म्हणजे एल ची किंमत 50, एक्स ची 10, व्ही म्हणजे 5 आणि 2 आय असे मिळून 2 वेळा 2 ऍड करावे लागतील. असे मिळून 50 अधिक 10 अधिक 5 अधिक 2 असे मिळून त्या संख्येचे लेखन आपल्याला 67 असे. या संख्येचे लेखन करण्यासाठी एल एक्स व्ही आणि 2 वेळा आय या रोमन संख्या चिन्हाचा आपल्याला वापर करावा लागेल. आता काही इथं सरावासाठी आपण उदाहरण घेतलेले. प्रथमतः पहिलं उदाहरण पहा. एक्स एक्स व्ही आणि 3 वेळा आय वापरलेला आहे. आता या संख्येचं आपण खाली आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये पण लेखन केलेलं आहे, पण ते पहिलं उदाहरण समजून घेऊ. एक्स एक्स व्ही आणि 3 वेळा आय वजा व्ही आय बरोबर किती असा जर प्रश्न आला तर आपल्याला प्रथमतः त्यांची फोड करून घ्यावी लागेल. 5व्या नियमानुसार 10 अधिक 5 अधिक 1 या गटामध्ये त्यांची विभागणी करून पहिल्यांदा जी किंमत दिलेली आहे त्याची किंमत काढावी लागेल पहिल्या रोमन संख्या चिन्हाची. म्हणजे त्याची किंमत किती येईल. 10 अधिक 10 अधिक 5 अधिक 3 आपण ही एकत्रित किंमत इथं खाली लिहिलेली आहे 28 आणि वजा व्ही आणि आय म्हणजेच 5 आणि 1 6 ही उजवीकडे आपण त्याच्या लिहिलेली आहे म्हणून ती त्यामध्ये मिळून 6 होईल. 28 वजा 6 बरोबर 22 आणि त्याचं लेखन देखील केलेलं आहे. 22चं लेखन परत नंतर 10 5 आणि 1 या गटानुसार 10 अधिक 10 अधिक 2 असे म्हणून ते 22 होते. 2 नंबरचा उदाहरण पहा. एम वजा सी बरोबर किती. एम म्हणजे 1000 आणि सी बरोबर 100 म्हणजेच आपल्याला याचं आता उत्तर येईल 900. 900 लिहिण्यासाठी आपण आता वरील नियमाचा उपयोग करू. एम वजा सी म्हणजेच आपण त्यामधून एम मधून 100 घालवल्यानंतर 900 मिळणार आहे म्हणून सी हा आपल्या एमच्या डावीकडे लिहावा लागेल. 3 नंबरचं उदाहरण. 38 वजा 9 बरोबर किती. 38 याची फोड प्रथमतः आपण अशी करणार आहोत वरील उदाहरणानुसार एक्स एक्स आणि त्यानंतर आय नंतर एक्स 2 वेळा एक्स लिहून आय आणि एक्स कारण की तो आपण एक्स हा आय हा एक्सच्या डावीकडे लिहिणार आहोत त्यामुळं तो त्यातून वजा होईल म्हणजे 10 अधिक 10 आणि परत त्यानंतर 10 आणि त्यानंतर 9 म्हणजे एकूण मिळून 38 होतील आणि 38 वजा 9 बरोबर डायरेक्ट आपण याचं उत्तर लिहिलेलं आहे एक्स एक्स आय एक्स 29 हे उत्तर आहे. दुसरं प्रकरण आहे 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचनाने लेखन. 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचनाने लेखन कशा प्रकारे करायचं आणि त्यासाठी आपण कोणत्या महत्त्वाची बाबींचा अभ्यास करणार आहोत हे आपण या पुढच्या स्लाइडमध्ये पाहूया. तर पहा यामध्ये या स्लाइडमध्ये आपण काही दाखवलेले आहेत महत्त्वाचे मुद्दे. प्रथमतः पहिला मुद्दा दिलेला आहे संख्या वाचन सोपे व अचूक होण्यासाठी एकक दशक शतक आणि शतक स्थानानंतर तसेच त्याच्या पुढे हजाराची 2 लक्षाची 2 आणि कोटीची 2 स्थाने व नंतर अब्जाची 2 स्थाने या क्रमाने स्वल्पविराम देऊन अंकाचे गट पाडावे. त्यानंतर आपण इथे खाली छोटीशी सारणी तयार केलेली आहे त्यामध्ये 5 गट केलेले आहेत आणि त्यानुसार या पहिल्याच मुद्द्याला अनुसरून आपण यांच्यामध्ये इथे विभागणी केलेली आहे. पहा गट क्रमांक 1. गट क्रमांक 1 मध्ये शतक दशक आणि एकक या 3 अंकांचा आपण समाविष्ट करायचा आहे. त्यानंतर आता स्वल्पविराम द्यायचा कुठे. त्यानंतर अंख्यांचं वाचन करण्यासाठी नंतर हजार गट क्रमांक 2 मध्ये हजार आणि 10,000. गट क्रमांक 3 मध्ये लक्ष किंवा लाख म्हणजे तसेच 10 लक्ष किंवा 10 लाख याप्रमाणे. चौथ्या गटामध्ये कोटी 10 कोटी आणि 5व्या गटामध्ये अब्ज आणि दशअब्ज अशाप्रमाणे. म्हणजे अंकांचं लेखन किंवा वाचन करण्यासाठी आपल्याला प्रथमतः योग्य ठिकाणी स्वल्पविराम देणं महत्त्वाचं आहे. जर आपण स्वल्पविराम योग्य ठिकाणी दिले तर ते आपल्याला संख्या वाचणं अगदी सोयीस्करपणे सहज शक्य होईल. पहा इथं खाली उदाहरण दिलेलं आहे. यामध्ये वरील सारणीनुसार आपण इथं स्वल्पविराम दिलेले आहे. पहिली एकक दशक शतक नंतर हजार 10,000
त्यानंतर लक्ष, दशलक्ष, आणि त्यानंतर कोटी, दशकोटी आणि अब्ज. म्हणजे आता ही संख्या आपल्याला सहज वाचता येईल. बघा, या संख्येचं वाचन देखील दिलेलं आहे आपल्याला इथे. 7 अब्ज 45 कोटी 21 लक्ष 63,129. त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब दिलेली आहे. स्वल्पविराम देताना आपल्याला नेहमी संख्येच्या उजवीकडून डावीकडे द्यावे लागणार आहे. आणि त्यानंतर तिसरा मुद्दा आहे अब्ज, दशकोटी, कोटी, दशलक्ष, लक्ष, 10,000 व हजार या स्थानावरील अंक एकत्रित वाचायचे. म्हणजे आपण वरती गट दिलेला आहे, त्या गटानुसार आपण या संख्यांचं वाचन करायचं आहे. जसे की आपण मगाशी पाहिलं वरच्या उदाहरणामध्ये 7 कोटी 7 अब्ज 45 कोटी 21,63,129. म्हणजे त्या गटातील संख्या आपल्याला एकत्रित वाचावी लागतील की जेणेकरून आपल्याला संख्यालेखन करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, किंवा संख्या आपल्याला अक्षरात दिल्या तर ते अंकात देता येतील आणि अंकात दिल्या तर अक्षरात आपल्याला त्या ओळखता येतील. इथं काही उदाहरण दिलेली आहेत बघा. आणखीन एक महत्त्वाची इथं काळजी घ्यायची कोणती, संख्या अंकात लिहिताना प्रथम सर्वात मोठ्या स्थानावरील अंक लिहावा. की मागाच्या आपण उदाहरणामध्ये पाहिलं 7 अब्ज म्हणजे अब्जाचा अंक पहिल्यांदा लिहावा लागेल आणि त्यानंतर आपण त्यापेक्षा लहान स्थानावरील दिलेल्या संख्येतील योग्य अंक लिहावा. आणि एखाद्या स्थानावर जर 0 अंक असेल तर त्या स्थानावर 0च हा अंक लिहावा. उदाहरणार्थ खाली इथं दिलेले आहे 15 कोटी 1515. आता याच्यामध्ये 15 कोटी दिलेले आहेत पण लक्ष नाहीत, हजार नाही आहे, आणि डायरेक्ट आपण 1515 ही संख्या आपण अंकात लिहिणार आहोत. आता बघा 15 कोटी म्हणजे त्यानंतरचे इथे 2 शून्य कोटी 15 कोटी नंतरची लाख आणि 10 लाखाची दोन्ही ठिकाणी आपण 0. त्यानंतर 1515 इथं दिलेले आहे म्हणजे 10,000चं चिन्ह देखील आपण काय करणार आहोत, 0 देणार आहोत. म्हणजे इथं संख्या कोणत्याही स्थानावर जर अंक नसेल तर आपण तिथे 0 देणार आहोत आणि त्याच्या पुढची आपण संख्या गृहीत धरणार आहोत. त्याच्याच खाली आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे 5 अब्ज 505. 5 अब्ज 505 म्हणजे तिथं 5 लिहावं लागेल अब्जाच्या स्थानावरील. त्यानंतर कोटी, दशकोटी, लाख, 10 लाख आणि हजार, 10,000 या संख्यावर आपण सर्वत्र 0 द्यायचं आहे आणि शेवटला लिहायचं आहे 505. म्हणजेच आपल्याला ही संख्या खालीलप्रमाणे लिहिता येईल 5 अब्ज 505. दुसऱ्या प्रकरणानंतर आपण आता वळूया तिसऱ्या प्रकरणाकडे. अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी. या प्रकरणामध्ये आपण अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि अंकाची विस्तारित मांडणी कशा प्रकारे करायची याचा आपण थोडक्यात माहिती घेऊया. प्रथमतः अंकाची दर्शनी किंमत. दर्शनी किंमतीमध्ये जो अंक त्या संख्येमध्ये असतो त्यामध्ये आणि दर्शनी किंमतीमध्ये कोणताच फरक नसतो. म्हणजे जी आपल्याला संख्या दिलेली असते किंवा अंक दिलेला असतो त्याच अंकामध्ये एखादी जर आपण संख्या घेतली तर त्यामध्ये आणि त्या दर्शनी किंमतीमध्ये कोणताच फरक नसतो. फक्त आपल्याला स्थानिक किंमत ही आपल्याला त्या अंकाचं स्थान त्या संख्येमध्ये कुठं आहे ते आपल्याला पाहून त्या अंकाची स्थानिक किंमत ठरवावी लागेल. आपण या आता नंतर स्लाइडवर जाऊया. चला, स्थानिक किंमत मध्ये कोणत्याही संख्येतील अंकाची स्थानिक किंमत ही तो अंक ज्या स्थानावर आहे म्हणजे मगाशी पाहिल्याप्रमाणे आपण म्हटल्याप्रमाणे त्यावरून आपल्याला त्या अंकाची स्थानिक किंमत ठरवावी लागते. इथं बघा एक आपण उदाहरण घेतलेलं आहे 2 अब्ज 34 कोटी 12,25,375. आता यामध्ये प्रत्येक अंकाची जर आपण दर्शनी किंमत काढण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये दर्शनी किंमत ही 30 येईल. परंतु आपण खाली इथं त्या अंकाची त्या संख्येची आपण स्थानिक किंमतीनुसार किंमत काढलेली. प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत किती येईल म्हणजेच प्रथमतः आपण 2,00,000 अब्जाने गुणलेला आहे म्हणजे त्याची 2 अब्ज 1 अब्ज म्हणजे आपल्याला इथं 1 गुणिले 1 अब्ज म्हणजे प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काढण्यासाठी आपण हे वापरतो. त्यामुळे इथं 2 आहे म्हणून 2 गुणिले 1 अब्ज बरोबर 2 अब्ज. त्याचप्रमाणे दुसरा अंक आहे तो कोटीचा, त्यानंतर तो 10 कोटी या घरातील आहे त्यामुळे 3 गुणिले 10 कोटी बरोबर याचे झाले 30 कोटी. त्यानंतर तिसरा अंक आहे 4 गुणिले 1 कोटी बरोबर 4 कोटी. त्यानंतर अंक आहे 1 गुणिले 10 लाख बरोबर 10 लाख. त्यानंतरचा अंक आहे 2 गुणिले 1 लाख बरोबर 2 लाख. त्यानंतरचा पुढचा अंक आहे 2. आता तो आहे 10,000 या घरामध्ये म्हणून त्याला 2 गुणिले 10,000 बरोबर 20,000. त्यानंतरचा अंक आहे 5 गुणिले 1000 बरोबर 5,000. आणि
त्यानंतरचा अंक आहे 3. 3 गुणिले 100 बरोबर 300 आणि त्यानंतरचा 7 गुणिले 10 बरोबर 70 आणि 5 गुणिले 1 बरोबर 5. या क्रमाने आपण जर या संख्यांची स्थानिक किंमत काढली तर याप्रमाणे स्थानिक किंमत येईल आणि त्या संख्येच्या स्थानिक किमतीची बेरीज केल्यानंतर आपल्याला वरची संख्या मिळेल. आता बघा, या संदर्भात काही आपल्याला इथं नियम दिलेले आहेत आणि ते आपल्याला ओळखण्यासाठी सोयीस्कररित्या होईल. संख्येतील एकक व दशक अंकाची आदलाबदल केल्यास तयार होणारी संख्या आणि मूळ संख्या यामध्ये 2 अंकांच्या फरकाच्या 9 पट असतो. म्हणजे त्यामधील जो फरक आहे तो 2 अंकाची वजाबाकी केली असता त्यामध्ये 9 पट असतो. उदाहरणार्थ इथे एक उदाहरण घेतलेलं आहे आपण 45,294. यामध्ये आता एकक आणि दशक या अंकांची आदलाबदल करायची आहे. म्हणजे एकक आणि दशकावर 9 आणि 4 हे अंक आहे. म्हणजे 9 वजा 4 बरोबर 5 येईल. आणि त्यानंतर 5 ची 9 पट म्हणजे आपण 9 पट केल्यानंतर 45 हा इतका त्या दोन संख्येमधील फरक येईल. त्यानंतरचा दुसरा मुद्दा बघा, जर एकक आणि दशक या स्थानावर एकच अंक असेल तर त्याच्या स्थानिक किमतीत अंकाच्या 9 पट फरक असतो. उदाहरणार्थ 91,433. आता यामध्ये एकक आणि दशक या स्थानावर 3 हा समान अंक आहे. त्यामुळे आता आपल्याला काय करावं लागेल, 3 हा अंक आहे तर त्याच्या 9 पट फरक आहे त्या दोन अंकामधला, म्हणजे त्यांच्या स्थानिक किमतीमधला. बघा 9 पट म्हणजे आता आपल्याला किती अंक दिलेले आहे समान 3 एकक आणि दशक. 3 गुणिले 9 बरोबर 27 असं देखील होईल किंवा तो आपण सविस्तररित्या पाहायचा गेला तर 30 वजा 3 बरोबर 27 होईल. म्हणजे आता इथं आपण कंसात इथे दिलेलं आहे दिलेला फरक किंवा आता आपल्याला फरक देतील आणि त्याची 9 पट. म्हणजे आता समजा हे उदाहरण उलट्या रीतीने दिलं की अंक न देता इथं फरक दिला आणि तर तिथे दिले की या फरकातील इथे दिलेल्या स्टार या संख्येवरील संख्या चिन्ह संख्या ओळखा तर आपल्याला दिलेल्या फरकाला 9 न भागला असता आपल्याला तो फरक अचूकरित्या मिळेल. बघा इथं आपण एक उदाहरण घेतलेलं आहे 61,618 आणि पुढे 2 स्टार दिलेले आहे. आता या स्टारच्या ठिकाणी येणाऱ्या स्थानिक किमतीतला फरक 45 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल, म्हणजे आपल्याला यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता दिलेला फरक किती आहे 45. 45 भागिले 9. आता ती पट पण काढून येता येतं पण डायरेक्ट आपण इथं भागाकार केला तर आपल्याला तो डायरेक्ट अंक मिळेल. त्यानंतर पुढे बघा, जर शतक आणि एकक, आता आपण वरती एकक आणि दशकचं बघितलं, आता आपण शतक आणि एकक या स्थानावर एकच अंक असेल तर काय करायचं, तर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक हा अंकांच्या 99 पट असतो. म्हणजे 757 मध्ये शतक आणि एकक या स्थानावर 7 हा अंक आहे. किती अंक आहे 7 हा अंक आहे. म्हणजे आता शतकाची संख्या 700 आणि एककाची 7 म्हणजे 700 वजा 7 बरोबर 693. म्हणजे 799 पट ही 693 ही येईल. जर फरक काढायला सांगितलं तर फरक काढता येईल असा, किंवा जर फरक दिला असता आणि अंक शोधायचा आहे तर वरील सूत्राप्रमाणे फक्त यामध्ये ऍड करावा लागेल, तो म्हणजे दिलेला फरक भागिले 99. म्हणजे आपल्याला ते उत्तर सहजरित्या मिळून जाईल. बघा आणखीन एक उदाहरण घेतलेलं आपण आता प्रथमतः आपण एकक आणि दशक बघितलं, त्यानंतर शतक आणि एकक बघितलं. आता मधल्या 2 अंकाचा फरक कसा काढायचा तो आपण पाहूया. उदाहरणार्थ दिलेलं आहे, या 4 अंकी संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 720 आहे. तर तो अंक कोणता. आता यामध्ये बघा उत्तर आपण 8 दिलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण खाली आपण दिलेलं आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्थानिक किमतीतील फरक आता किती दिले आपल्याला 720. त्या स्थानिक किमतीतील फरकामधला पहिला अंक कोणता आहे. उदाहरणार्थ आपण आता तो फरक 720 घेतला तर त्यामध्ये पहिला अंक आहे 7 आणि 7च्या पुढील अंक क्रमाने येणारा 8. म्हणून आपण त्याचं उत्तर 8 लिहायचं आहे. तुम्ही ही उदाहरणं घरी देखील करू शकताय, सरावासाठी करू शकताय आणि अभ्यासून करा. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला कोणता फरक काढायचा आहे तो नीट समजून आपण मग कोणती क्रिया करायची हे आपण लक्षात ठेवून अशा प्रकारची उदाहरणं सोडवली पाहिजे. चला त्यानंतरचं आपण 4थं प्रकरण पाहूया, 1 ते 100 या संख्यावर आधारित प्रश्न. तर आपण स्लाइडमध्ये आता पाहूया. 1 ते 100 मध्ये कोणता अंक किती वेळा येतो, दिलेला अंक असणाऱ्या नसणाऱ्या संख्या, त्याचबरोबर अंक असणाऱ्या आणि नसणाऱ्या 2 अंकी संख्या या प्रकारचे आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातील. तर आपण यामध्ये या स्लाइडमध्ये एक छोटीशी सारणी तयार केलेली आहे आणि म्हणजे तो तक्ता विद्यार्थ्यांनी अभ्यासला तर आपल्याला विद्यार्थ्यांसाठी बरंचसं काम सोपं होईल.
या बाजूला बघा अंक दिलेले आहेत 0, 1 आणि 2 ते 9. त्यानंतर पुढे आपण 3 प्रकारच्या सारण्या केलेल्या आहेत, कॉलम केलेले आहेत. त्यामध्ये 1 ते 100 वेळा 0 हा अंक किती वेळा येतो, म्हणजे हा अंक इथं डॉट डॉट दिलेले आहे, तो अंक ठेवून ते वाक्य वाचल्यानंतर आपल्याला खालचं उत्तर मिळेल त्याच्या समोरचं. बघा मी वाचतोय ते 0 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो, त्याचं उत्तर आपल्याला इथं लिहिलेलं आहे 11. तसंच 0 अंक 2 अंकी संख्यामध्ये किती वेळा येतो, 9 वेळा. आणि 0 अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती, 9. त्यानंतर खालचा अंक आहे 1. 1 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो, 21. 1 अंक 2 अंकी संख्यामध्ये किती वेळा येतो, 19. आणि 1 अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या किती, 18. आणि त्यानंतर 2 ते 9 अंकांसाठी हे सर्व नियम लागू होतात खालचे. 2 पैकी 2 नंतर क्रमानंतर 9 पर्यंत आपण कोणताही अंक घेतला तर तेच संख्या राहतात, त्यामध्ये बदल होत नाही. 2 घ्या, 3 घ्या. आपण बघा 2 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो, 20. त्यानंतर 2 हा अंक 2 अंकी संख्यामध्ये किती वेळा येतो, 19 वेळा. आणि 2 अंक असणाऱ्या 2 अंकी संख्या एकूण किती, 18. त्यानंतर बघा 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात, त्यामध्ये एकूण संख्या कोणत्या आणि किती आहे. एकूण 1 अंकी संख्या 9 आहेत, त्या 1 ते 9 या क्रमाने. त्यानंतर 2 अंकी संख्या एकूण 90 आहेत, त्या 10 पासून सुरू होऊन 99 पर्यंत आहेत. त्यानंतर 3 अंकी संख्या एकूण एकच आहे, 1 ते 100 याचा विचार करता, आणि ती फक्त एकमेव आहे, ती म्हणजे 100. त्यानंतरच्या दुसऱ्या स्लाइडवर आपण जाऊ. बघा इकडे 1 ते 100 या संख्यामध्ये एकक स्थानी 0 असलेल्या एकूण संख्या किती आहेत, तर त्या आहेत 10. त्या क्रमाने आपण इथं खाली लिहिलेले आहेत 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. त्यानंतर 1 ते 100 या संख्यामध्ये दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या 9 संख्या आहेत. आणि या सर्व संख्या सर्वात महत्त्वाचं 11च्या पटीतल्या आहेत. म्हणजे आपण 11चा पाढा फक्त 100 पर्यंतचा विचार करायचा आहे. 100 पर्यंत जर म्हटलं असता तर 11च्या पटीतल्या या संख्या 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99 अशा आहेत. त्यानंतर 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 50 सम संख्या आहेत, त्याचबरोबर 50 विषम संख्या आहेत, आणि एकूण त्यामध्ये 25 मूळ संख्या आहे. आता या सम विषम संख्या आणि मूळ संख्या म्हणजे काय ते आपण पुढच्या प्रकरणात पाहणार आहोत. फक्त यांची संख्या लक्षात ठेवा, आणि यानंतर सम संख्या कोणाला म्हणायचं, विषम संख्या कोणाला म्हणायचं, त्याचबरोबर मूळ संख्या कोणाला म्हणायचं, आणि त्या कशा ओळखायच्या हे आपण संख्या आणि संख्यांच्या प्रकारामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर खाली एक सारणी केलेली आहे. ही सारणी खूप सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजण्यासाठी उपयोगी पडेल असं वाटतं. तर यामध्ये संख्यांची बेरीज दिलेली आहे. बघा इथं 1 ते 10 अंकांच्या संख्यांची सर्व अंकांची बेरीज, सर्व संख्यांच्या अंकांची बेरीज आपण जर केली तर ती होते 55. त्यानंतर क्रमाने इथं 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40 असं 91 ते 100 पर्यंत आपण ती सारणी तयार केलेली आहे. आता इथं काय लिहिलेलं आपण 1 ते 10 या सर्व अंकांची मिळून बेरीज किती होते, 55. त्यानंतर 11 ते 20 155. यामध्ये प्रत्येक वेळी पुढचा येणारा शतक आपण बदलला, म्हणजे 55 नंतर 155 झाले, 255 झाले, 355 झाले. किंवा त्याच्यापेक्षाही सोपी आयडिया, आपण जी वर लिहिलेली 11 ते 20 आपण 55 हा कॉमन घेऊया आणि 11 ते 20 यातली मधली विचारली, म्हणजे 11 मधला पहिला अंक कोणता, 1, म्हणून इथं लिहिला 1. आता समजा आपल्याला रँडमली विचारली 61 ते 70 यामधली संख्यांची सर्व बेरीज सांगा, तर आपण 55 हा कॉमन घेतला, 6 आहे म्हणून पहिला अंक कोणता आहे, 6. 61 ते 70 मधली विचारली म्हणून 6चा आपण 6 घेतला. उदाहरण आणखीन एक पाहू. बघा 41 ते 50 यामधली विचारली, तर 55 आपण सगळीकडेच घेतली, तर कोणत्या अंकातले विचारले, 41 ते 50 म्हणून 4 आहे तसा त्याच्यावर घेतला, म्हणजे आपल्याला त्याची बेरीज 455 ही मिळेल. म्हणजे विद्यार्थ्यांना पाठ करण्याची काही गरज नाही, की ते सहजरित्या अगदी सहज समजून विद्यार्थ्यांना जाईल. तर अशा प्रकारे आपण या चौथ्या प्रकरणामध्ये 1 ते 100 या संख्येवर आधारित जे प्रश्न येतात त्यांचा अभ्यास आपण अगदी सोयीस्कर पद्धतीने, सोपस्कर पद्धतीने अभ्यासला.
तर आपल्याला या जर महत्त्वाच्या या 2-3 सारण्या आणि या संख्यांची बेरीज आणि हे जर संख्या आणि हे जे काही क्लुप्त्या आहेत या जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला या प्रकरणामध्ये जास्त काही शंका येतील असं वाटत नाही. आणि जेणेकरून आपण जर त्याचा जास्त सराव केला, फक्त यामध्ये महत्त्वाचं आहे प्रश्न नीट वाचला पाहिजे आणि नीट वाचून नीट समजून मग तो सोडवला पाहिजे. तर आपण आता 4थ्या प्रकरणानंतर बोलूया 5व्या प्रकरणाकडे. 5व्या प्रकरणाचं नाव आहे मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करणे. तर या स्लाइडमध्ये आपण आता पहा, दिलेले अंक वापरून आपल्याला संख्या बनवताना खालील सांगितलेल्या अटींचा विचार करावा की जेणेकरून आपल्याला मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करताना काही अडचण येणार नाही. आता इथे बघा, आपण एक संख्या बनवलेली आहे. मोठ्यात मोठी संख्या बनवताना दिलेल्या अंकाचा उतरता क्रम लावावा. म्हणजे या अंकापासून आपण आता संख्या बनवायची म्हटली तर आता हा ऑलरेडी उतरता क्रम लावून इथं संख्या बनवलेली आहे. तर त्यामध्ये दुसऱ्या नंबरचा महत्त्वाचा मुद्दा, लहानात लहान संख्या बनवताना 0 हा अंक नसल्यास दिलेल्या अंकाचा चढता क्रम लावावा. म्हणजे मोठ्यात मोठी संख्या बनवताना आपल्याला उतरता क्रम लावावा लागतो. त्याच्या विरुद्ध लहानात लहान संख्या बनवताना 0 हा अंक नसेल तर आपल्याला अंकांचा चढता क्रम लावावा लागेल. एक खाली उदाहरण घेतलेलं आहे आपण ते पण पाहू. पण त्यानंतर आणखीन एक यामध्ये नियम आहे की लहानात लहान संख्या बनवताना जर दिलेल्या अंकामध्ये 0 असेल तर अंकांचा चढता क्रम लावताना 0 हे सुरुवातीला न घेता दुसऱ्या स्थानावर घ्यायला लागणार आहे आपल्याला. चला उदाहरण पाहू आपण. इथं काही अंक दिलेले आहेत 5, 8, 0, 3 आणि 2. आता या अंकापासून संख्या बनवताना पुढील प्रमाणे आपल्याला क्रम लक्षात घ्यावायचा आहे. कधी तर आपल्याला लहानात लहान संख्या बनवता त्यावेळी. तर यामध्ये 5, 8, 0, 3, 2 मध्ये सर्वात लहान अंक आहे 0. परंतु यामध्ये 0 असल्यामुळे आपण त्यानंतरच्या अंकाचा विचार करू तर तो अंक आहे 2. 2 नंतर आपल्याला 0ला ठेवायचा आहे. मग 2, 0, 3, 5 आणि 8 याप्रमाणे क्रम मांडला असता तर आपल्याला ही लहानात लहान संख्या मिळणार आहे. तर ती कोणती संख्या आहे? 20,358. जर आपण 0 सुरुवातीला घेतला तर आपल्याला 5 अंकी संख्या मिळणार नाही, तर ते आपल्याला 4 अंकी संख्या मिळणार आहे. चला पुढच्या स्लाइडवर बघा. आता काही वेळेला कसं होतं स्कॉलरशिपच्या प्रश्नामध्ये अंकांची संख्या कमी दिलेली असते, पण आपल्याला त्यापासून समजा एक 4 अंक दिले असतील तर त्यापासून आपल्याला 6 अंकी संख्या बनवायची असते, 5 अंकी संख्या बनवायची असते. तर त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं? तर त्यावेळी आपल्याला अंकांची पुनरावृत्ती करावी लागते. कोणत्या वेळी कोणत्या अंकाची? तर लहान संख्या बनवताना आपल्याला लहान अंकाची आणि मोठ्यात मोठी संख्या बनवताना आपल्याला मोठ्या अंकाची पुनरावृत्ती करावी लागते. पुनरावृत्ती म्हणजे काय? पुनरावृत्ती म्हणजे परत परत तोच अंक लिहिणे, म्हणजे पुन्हा पुन्हा लिहिणे म्हणजेच पुनरावृत्ती. तर आता बघा, एक आपण इथं उदाहरण घेतलेलं आहे 1 नंबरला 3056. आता यामध्ये 0 आपण मुद्दाम घेतलेला आहे. या सर्व अंकांचा वापर करून तयार होणारी 6 अंकी लहानात लहान संख्या. तर यामध्ये आता अंक आहेत एकूण 4, पण त्यापासून आपल्याला 6 अंकी संख्या बनवायची आहे लहानात लहान. तर 0 नंतरचा अंक 3 म्हणून आपण 3 ला घेतला. 3 आता 1 3 हा अंक झाला, त्यानंतर उरले 3. आता 5 आणि 6 सोडले तर आपल्याला 3 नंतर हे 2 आणि 3 अंक होतील, म्हणजे 0 आपल्याला 3 वेळा घ्यावा लागेल. म्हणून 3 नंतर 0 हा 3 वेळा घेतला आणि त्यानंतर शेवटी 5 आणि नंतर 6 हे अंक लिहिल्यानंतर आपल्याला संख्या ही मिळेल 3,56. बरोबर आहे. त्यानंतर पुढे दुसऱ्या नंबरचं उदाहरण दिलेलं आहे 4983. या सर्व अंकांचा वापर करून आपल्याला 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे. आता यामध्ये मोठ्यात मोठी संख्या बनवताना आपल्याला उतरत्या क्रमाने अंकांचा वापर करायचा आहे. 9 हा अंक आपल्याला 3 वेळा घ्यावा लागेल आणि उर्वरित अंक 8, 4, 3 याप्रमाणे त्यांची मांडणी करून या संख्येचं लेखन करावयाचं आहे. यामध्ये संख्या मिळणार आहे आपल्याला 9,99,843. खाली इथं सर्वात महत्त्वाची सूचना दिलेली आहे, जी मागाशी देखील मी सांगितली. प्रश्नातील सूचना नीट वाचणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला काय होतं की प्रश्न सोपे असतात पण ते आपण नीट समजले नसल्यामुळे ते आपल्याला अवघड होतात आणि ते नीट समजून आपण सोडवणं आवश्यक आहे या वेळेला. कारण की हे सोपे मार्क आहेत, हे विद्यार्थ्यांच्या हातातून सहजरित्या जाऊ शकतात जर त्यांनी नीट प्रश्न नाही वाचला तर. की जेणेकरून आता बघा, आपण वरच्या उदाहरणामध्ये परत एकदा जाऊया. 4983 या सर्व अंकांचा वापर करून तयार होणारी 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपण ही तयार केली 9,99,843. पण त्याच साधर्म्याची हा जर पर्याय क्रमांक 4 असेल तर पर्याय क्रमांक 1 मध्ये ते उत्तर देतील 99,843. म्हणजे पहिला 9 त्यामध्ये नसेल आणि मुलांचा
दिसण्यामध्ये भ्रम होऊन ती पहिल्या पर्यायाला गोल करते की जेणेकरून त्यांनी उत्तर बरोबर काढलं असेल पण लिहिताना त्यांनी चुकीचं लिहिलं. त्यामुळे जो प्रश्न दिला आहे त्यामध्ये सूचना नीट वाचणं आवश्यक आहे, त्याचबरोबर तो वाचून समजून घेऊन सोडवणं आवश्यक आहे. त्यानंतर सरावासाठी आणखीन एक उदाहरण घेतलेलं आहे इथे. हे पहा, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. हे स्वराज्याच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे हा. बघा, 4, 5, 6, 0, 8 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या बेरजेची निमपट किती? म्हणजे सर्वात प्रथम या अंक घ्यायचे आहेत, याच्यापासून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या बनवायची आणि त्यानंतर लहानात लहान 5 अंकी संख्या बनवायची आणि त्यानंतर त्यांची बेरीज करून त्याची निमपट करायची. म्हणजे यामध्ये 2 ते 3 क्रियांचा समावेश आहे. तर आता पहिला पाहूया आपण सर्वात मोठी संख्या बनवूया. 4, 5, 6, 0, 8 यापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या आहे. पहिल्यांदा घेतला 8, त्यानंतर घेतला 6, नंतर 5, नंतर 4, नंतर 0 म्हणजे 86,540 ही संख्या आपल्याला मिळेल. सर्वात लहान संख्या बघा 4, नंतर 0, नंतर 5, नंतर 6 आणि नंतर 8. या ठिकाणी आपण अंक ठेवले असता 40,568 ही संख्या आपल्याला मिळेल. आपली क्रिया अजून संपलेली नाही. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला या 2 संख्यांची काय करावी लागेल? बेरीज करावी लागेल. 86,540 अधिक 40,568 या 2 संख्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला 1,27,108 हे उत्तर मिळेल. आणि त्यानंतर यांच्या बेरजेची निमपट विचारलेली. निमपट म्हणजे काय करावं लागेल? आपल्याला त्याला 2 ने भागावे लागेल किंवा त्याचे 2 भाग करावे लागतील. तर 1,27,108 याची निमपट बरोबर 63,544 म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 3 हा आपल्याला मिळेल. 63,554. तर मी मगाशी सांगितली ती सूचना ती बघा, आता इथे त्यांनी वापर केलेला नाही आहे, पण त्याच संदर्भाने 2 नंबरचा पर्याय बघा 45,554 आणि 3 नंबरचा पर्याय आहे 63,554. मग चुकून मुलं आपली गडबडीनं 45,554 उत्तर बरोबर काढतील 63,554, परंतु लिहिताना ते पर्याय क्रमांक 2 लिहिण्याची दाट शक्यता असते. चला, 5व्या प्रकरणानंतर आपण जाऊया आता 6व्या प्रकरणाकडे. 6व्या प्रकरणाचं नाव आहे संख्यांचा चढता आणि उतरता क्रम आणि त्याचबरोबर संख्येची तुलना. तर चला, यामधून स्लाइडमध्ये आपण इथं बरीचशीच माहिती लिहिलेली आहे. संख्यांचा लहान मोठेपणा ठरवणे म्हणजे संख्येची तुलना करणे होय. आता तुलना करण्यासाठी आपण ही 3 चिन्ह वापरतो: पेक्षा लहान, पेक्षा मोठे आणि बरोबर. या चिन्हांचा अर्थ आहे च्यापेक्षा मोठा, च्यापेक्षा लहान आणि समान. म्हणजे एखाद्या संख्येपेक्षा मोठा अंक असेल तर तो कोणत्या ठिकाणी कोणतं चिन्ह वापरायचं आणि ते कशा प्रकारे वापरायचं, या चिन्हांचा अर्थ आणि या चिन्हांचा चिन्ह कोणतं आणि चिन्हाचा अर्थ हे इथं दिलेलं आहे. तर संख्यांचा चढता उतरता क्रम लावताना आपल्याला त्या संख्यांची काय करावी लागते? तुलना करावी लागते. आता बघा, चढता क्रम मगाशी आपण मागाच्या घटकामध्ये पाहिलं. दिलेल्या संख्यांची चढत्या क्रमाने मांडणी केली म्हणजेच त्या क्रमाने लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत संख्यांची मांडणी केली असता आपल्याला त्या संख्यांचा चढता क्रम मिळतो. म्हणजे त्या चढत्या क्रमाने संख्या मांडल्या जातात. इथं उदाहरण दिलेलं आहे 7,924, 9,834, 3,450 आणि 2,500. या संख्यामध्ये सर्वात डावीकडे असणारे अंक म्हणजे हजाराचे 7, 9, 3 आणि 2 हे आहेत. आता यापैकी 9 हा अंक सर्वात मोठा असून 2 हा अंक सर्वात लहान आहे. म्हणजेच अंकांचा क्रम त्याप्रमाणे लागेल 2, 3, 7, 9. म्हणून 9,834 ही सर्वात मोठी संख्या आहे आणि 2,500 ही सर्वात लहान संख्या आहे. परंतु आपल्याला चढता क्रम लावायचा आहे म्हणजे 4ही संख्यांचा क्रम लावायचा आहे. तर तो अशा प्रकारे लागेल 2,500, 3,450, 7,924, 9,834. फक्त यामध्ये संख्या किती अंकाच्या आहेत त्याचा आपल्याला विचार करणं महत्त्वाचे आहे. त्या 4 अंकाच्या आहेत म्हणून आपण इथं अंकाचा विचार केलेला आहे. जेणेकरून इथे जर 5 अंकाची संख्या असती आणि जर सुरुवातीला 1 असतं तर ती संख्या लहान होणार नाही, कारण की समान अंक त्या संख्येमध्ये असणे आवश्यक आहे. उतरता क्रम. दिलेल्या संख्येची उतरत्या क्रमाने मांडणी करताना क्रमाने मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत केली जाते. इथं पहा उदाहरणार्थ 7,924 तेच उदाहरण घेतलेलं आहे इकडे
9834, 3450 आणि 2500. आता उतरत्या क्रमाने ती संख्या बघा, त्याचा उतरता क्रम 9834, 7924, 3450 आणि 2500. अशा प्रमाणे या संख्यांचा उतरता क्रम लागेल. त्यानंतर सर्वात डावीकडचे अंक समान असल्यास आणि डावीकडून दुसऱ्या अंकाची तुलना करावी आणि संख्यांचा लहान मोठेपणा ठरवावा. आता खालच्या उदाहरणामध्ये डावीकडून प्रत्येक 2-2 ठिकाणी 88, 88, 88 एका तिसऱ्या नंबरच्या संख्येमध्ये 3 वेळा 8 आलेले आहे. मग त्यामुळे संख्या ठरवताना आपल्याला लहान मोठेपणा ठरवताना काही अडचण येते. तर आपल्याला डावीकडून अंक समान असल्यास पहिला अंक बघायचा, त्यानंतर दुसरा अंक बघायचा, त्यानंतर तिसरा अंक बघायचा. आता यामध्ये चढता क्रम बघा, इथं आपण डायरेक्ट लिहिलेला आहे 88,578 पहिल्यांदा घेतलेला आहे, कारण की त्या तुलनेमध्ये 2 संख्यानंतर 8 पहिल्या याच्यामध्ये, नंतर 7, नंतर 5 आणि नंतर परत 5, म्हणजे 2 ठिकाणी 5 आहे, परंतु त्यात देखील त्यानंतरचा अंक 5 संख्या असलेल्यामध्ये 7 हा अंक पहिला येईल, त्यानंतर 8 जाईल, म्हणजे 88,578, त्यानंतर 88,587, त्यानंतर 88,758 आणि 88,875. अशा प्रकारे संख्यांचा चढता क्रम लागेल. आता चढता क्रम लागल्यानंतर उतरता क्रम लावणे विद्यार्थ्यांना खूप सोयीस्कर जाते, कारण की आपण काय करतो, एकाच 4 संख्यांचा जर चढता क्रम लावला तर तोच आपण उलट क्रमाने त्यांना लिहायला सांगतो आणि उतरता क्रम लिहितो. मग तो विद्यार्थ्यांना लिहिताना सोपा जातो. बघा इथे 88,875, 88,758, 88,587 आणि 88,578. अशा प्रकारे तो उतरता क्रम लागेल. तर या सोप्या संकल्पना आहेत, या जोपर्यंत विद्यार्थ्यांना समजणार नाही तोपर्यंत आपल्याला त्यांना या स्लाइडच्या माध्यमातून दर्शवता येईल की बाबा कशा प्रकारे आपल्याला संख्येची मांडणी करायची आहे, अंकाची मांडणी करायची आहे, आणि जेणेकरून हे कळाल्यानंतर त्यांना आपल्याला कळेल की त्यांना प्रश्न सोडवताना काय अडचण येतात, आणि ते प्रश्न सोडवताना एकदा अडचण आपण त्यांची क्लिअर केली तर निश्चितच त्यांना खरोखरच या बाबतीत चांगलं मार्गदर्शन अजून होईल आणि ते चांगल्या पद्धतीनं गणित सोडवतील. 7व्या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत संख्यांचे प्रकार, जे आपल्याला शिष्यवृत्तीसाठी अभ्यासक्रमामध्ये आहेत. तर सुरुवातीला या स्लाइडमध्ये अगदी सोप्या संकल्पना आहेत सम संख्या आणि विषम संख्या, की ज्या जेणेकरून आपण इयत्ता 3री आणि 4थीमध्ये अभ्यासलेल्या आहेत. सम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्यांना सम संख्या म्हणतात, किंवा त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला सम संख्या म्हणतात. उदाहरणार्थ इथं खाली दिलेले आहे. आणि त्यानंतर विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. या 2 संख्यामध्ये आपल्याला 2 लगतच्या विषम संख्यामध्ये फरक हा 2 असतो, तसेच 2 लगतच्या सम संख्यामध्ये देखील फरक हा 2 असतो. हा एक कॉमन नियम आपल्याकडे इथं अभ्यासाला मिळेल. त्यानंतर एक विषम संख्या x मानल्यास तिच्या लगतची पुढची विषम संख्या कशी काढायची, तर त्यामध्ये इथं सूत्र दिलेलं आहे कंसामध्ये x अधिक 2 ही पुढील विषम संख्या असते. उदाहरणार्थ 31 आणि 33 मध्ये 2चा फरक आहे, वरचा नियम आपण इथं त्याला लागू केला. आणि जर एक विषम संख्या 43 असेल, एक विषम संख्या 43 असेल तर मागील संख्या काढण्यासाठी आपल्याला x वजा 2 करावा लागेल आणि पुढील संख्या काढण्यासाठी x अधिक 2, म्हणजे आता x म्हणजे यामध्ये ही 43 विषम संख्या धरली तर मागील संख्या काढण्यासाठी 43 वजा 2 बरोबर मागील संख्या मिळेल आपल्याला 41, आणि पुढील संख्या आपल्याला काय मिळेल x अधिक 2 म्हणजे 43 अधिक 2 बरोबर 45 मिळेल. तर अजून इथं काही थोडे नियम आहेत बघा. विषम संख्येत 2 मिळवल्यास पुढील संख्या आपल्याला काय मिळते, विषम मिळते. आपण इथं उदाहरणं घेतलेली आहेत, पण याच्या ऐवजी तुम्ही देखील उदाहरणं घेऊन घरामध्ये अभ्यास करा. बघा, विषम संख्यामध्ये 2 मिळवल्यास आपल्याला पुढील कोणती संख्या मिळते, विषम. उदाहरणार्थ 331 अधिक 2 बरोबर कोणती मिळाली, 333. त्यानंतर दुसरं, विषम संख्येत 1 मिळवल्यास पुढील संख्या आपल्याला काय मिळते, सम मिळते. वरील संख्या घेऊ आपण, 331 अधिक 1 म्हणजे आपल्याला पुढील काय मिळाली, संख्या मिळाली 332, पण ती कोणती आहे, सम संख्या आहे. 3 नंबरचा नियम, सम संख्येत 2 मिळवल्यास पुढील संख्या सम मिळते. म्हणजेच 542 अधिक 2 544, आणि सम संख्येत 1 मिळवल्यास पुढील संख्या आपल्याला विषम मिळते. उदाहरणार्थ 542 अधिक 1 बरोबर 543.
आता खाली काही सूत्र दिलेले आहेत. सम संख्या अधिक सम संख्या बरोबर काय मिळणार आहे आपल्याला? सम संख्याच मिळणार आहे. बघा इथं 544 अधिक 800 बरोबर काय आली? 1344. शेवटी 4 आहे म्हणून ही सम संख्या. सम संख्या गुणिले सम संख्या 6 गुणिले 8 म्हणजे काय उत्तर आलं? 48. म्हणजेच आपल्याला कोणती संख्या मिळेल? सम संख्याच मिळेल. विषम संख्या अधिक विषम संख्या. आता विषम संख्या इथे घेतलेली आपण इथं 71 आणि त्यानंतर घेतलेली आहे 83. तर 71 अधिक 83 बरोबर 154. म्हणजे कोणती संख्या मिळाली? सम संख्या. विषम संख्या गुणिले विषम संख्या. खाली बघा इथे 3 गुणिले 7 म्हणजे दोन्ही विषम संख्या आहे दोन्ही ठिकाणी आणि या दोन विषम संख्याचा गुणाकार केला असता आपल्याला येणारे जे उत्तर आहे ती विषम संख्याच मिळेल. आणि त्यानंतर शेवट सम संख्या गुणिले विषम संख्या म्हणजे एक सम संख्या आणि एक विषम संख्या यांचा गुणाकार केला असता आपल्याला उत्तर मिळणार आहे ते सम संख्या मिळणार आहे. उदाहरणार्थ 12 गुणिले 11 म्हणजेच आपल्याला मिळणारी जी संख्या आहे जे उत्तर आहे ते 132 म्हणजेच काय आहे? सम संख्या आहे. त्यानंतर बघा आता इथे पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया. दोन विषम संख्यांच्या बेरजेला एखाद्या विषम संख्येने निश्चित भाग जात असेल तर येणारा भागाकार काय असतो? सम असतो. उदाहरणार्थ अगदी सोपं गणित घेतलेलं आहे सोप्या संख्यांचं म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना समजायला सोपं होईल. 5 अधिक 7 या दोन्ही कशा प्रकारच्या संख्या आहेत? विषम संख्या. यांची बेरीज केली आली किती? 12. आता या बेरजेला एखाद्या विषम संख्येने भाग घालवायचा म्हणजे आता पहिल्या त्याला 3 ने भाग दिला आपल्याला 12 भागिले 3 म्हणजे जो भागाकार येणार आहे तो काय येणार आपला? सम संख्या येईल. त्यानंतर सरावासाठी काही आपण इथे उदाहरण घेतलेले आहेत. 40 ते 50 दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज किती? तर त्यासाठी बघा काय केलेलं आहे ते उत्तर आपण लिहिलेलं आहे पण उत्तराच्या अगोदर प्रथम आपण स्पष्टीकरणाकडे जाऊया. 40 ते 50 दरम्यानची विषम संख्या लिहून काढूया. 41 43 45 47 आणि 49. इथं 45 ला आपण मुद्दाम हायलाइट केलेला आहे आणि कारण की ही मधली संख्या आहे यामध्ये आपण त्यांची सरासरी काढून घ्यायची 5 संख्यांची किंवा मधली संख्या. जर विषम संख्या असतील तर इकडे म्हणजे विषम संख्याची आकडेवारी असेल तर एकूण 5 आहेत म्हणजे 5 संख्या विषम आहेत. जर 6 असतील तर आपल्याला त्याची सरासरी काढून घ्यावी लागेल. तर 45 मधली संख्या गुणिले एकूण संख्या म्हणजे 45 गुणिले 5 बरोबर आपल्याला काय मिळेल? 225. ही या 40 ते 50 दरम्यानच्या विषम संख्यांची बेरीज आपल्याला मिळेल. पुढचा जो घटक आहे तो मूळ संख्या. आता आपण सम आणि विषम संख्या झाल्यानंतर आपण आता मूळ संख्याकडे येत आहोत. एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला एक किंवा तीच संख्या आहे याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 31 47 83 आणि 97. इथे बघा महत्वाची संकल्पना आहे. या संख्यामध्ये फक्त या संख्यांना 1 आणि ती संख्या म्हणजे 31 ला आता जर भाग घालवायचा म्हटला तर यामध्ये फक्त 1 आणि 31 या दोन संख्याने 31 या संख्येला भाग जाईल. अन्यथा दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही. त्याचप्रमाणे 47 83 97 अशा संख्यांना 1 आणि फक्त ती संख्या या संख्येव्यतिरिक्त कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही तर त्या संख्यांना मूळ संख्या असं म्हटलं जातं. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजे काय? 2 पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. म्हणजे आपण मूळ संख्येमध्ये बघितलं होतं 1 आणि ती संख्या म्हणजे संयुक्त संख्येमध्ये 2 पेक्षा जास्त म्हणजे ती संख्या आणि 1 या संख्येनंतर निश्चित भाग जाईल पण त्याच्या व्यतिरिक्त जर तिसरा एखादा विभाजक असेल तर ती संख्या आपण संयुक्त संख्या म्हणून ओळखतो. उदाहरणार्थ 4 6 8 9 10. आता यामध्ये एक उदाहरण घेतलेलं आपण 6 संख्या घेऊया. 6 संख्येला 1 व 6 व्यतिरिक्त 2 ने भाग जातो 3 ने भाग जातो. 10 संख्या घेतली तर 10 या संख्येला 1 ने भाग जातो 2 ने जातो 5 ने जातो आणि 10 ने जातो म्हणून ही संख्या काय आहे? संयुक्त संख्या आहे. आता इथे आपण सारणी तयार केलेली आहे. इथे 2 ते 10 संख्यामध्ये 2 ते 10 या अंकामध्ये मूळ संख्या किती आहे? एकूण मूळ संख्या एकूण किती आहेत आणि एकूण संयुक्त संख्या किती आहेत? मूळ संख्या कमी आहेत आणि त्यांची किती मूळ संख्या आहेत एकूण तर त्यांची आपण इथं रचना या सारणीमध्ये करून दिलेली आहे. त्याचबरोबर एकूण संयुक्त संख्या किती आहे त्याची देखील इथं संख्या लिहिलेली आहे आणि इथं देखील लिहिलेलं आहे पहा. 2 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या किती आहे? 25.
आणि 74 या कशा आहेत संयुक्त संख्या आहेत. त्याचबरोबर 1 ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. त्यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये चला, जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय? दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते, त्याला काय म्हणतात? जोडमूळ संख्या. उदाहरणार्थ 3 आणि 5 ही जोडमूळ संख्येची जोडी आहे. यामध्ये 4 ही संयुक्त संख्या आहे, म्हणजे 3 आणि 5 च्या मध्ये काय आहे? 4. म्हणजेच 3 आणि 5 च्या दरम्यान जी संयुक्त संख्या येते आणि ज्यावेळी अशी संख्या आपल्याला मिळते त्यावेळी 3 आणि 5 ही काय होते? जोडमूळ संख्या होते. आता अशा किती जोड्या आहेत बरं? 1 ते 100 मध्ये एकूण जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत, त्या खालीलप्रमाणे इथं दिलेल्या आहेत. आपण 3 आणि 5, 5 आणि 7, 11 आणि 13, 17 आणि 19, 29 आणि 31, 41 आणि 43, 59 आणि 61, 71 आणि 73. यामध्ये बघा आपण संकल्पना पाहिल्याप्रमाणे दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते. आता यामध्ये एक संयुक्त संख्या निश्चित आहे. उदाहरणार्थ 11 आणि 12 मध्ये, 11 आणि 13 मध्ये 12 ही काय आहे? संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्या म्हणजे काय? 1 आणि 3 संख्या सोडून इतर संख्येने त्याला विशेष भाग जातो. म्हणजे 2 ने जाईल, 4 ने जाईल, 3 ने जाईल, 6 ने जाईल, 12 या संख्येला. म्हणून 11 आणि 13 ही काय झाली? जोडमूळ संख्या झाली. त्यानंतर सहमूळ संख्या. सहमूळ संख्यामध्ये दिलेल्या संख्येत एक हा एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन संख्या या सहमूळ संख्या असतात. आपण मागच्या स्लाइडचं एक उदाहरण घेतलेलं आहे. ते 13 आणि 14 याचे विभाजक पहिला आपण करून घेतलेले आहे. 1 आणि 13 याने आपल्याला भाग जाईल. 14 मध्ये 14चे विभाजक अभ्यासताना 1, 2, 7 आणि 14 हे आपल्याला विभाजक मिळतील. पण याच्यामध्ये एक हा विभाजक दोन्हीमध्ये सारखा आहे. काय आहे? एक हा विभाजक दोन्हीमध्ये सारखा आहे, म्हणजे सामायिक अवयव आहे. हा विभाजक म्हणजेच अवयव. तर हा एक हा अवयव सामायिक आहे, म्हणून 13 आणि 14 या सहमूळ संख्या आहेत. तर आता आपण जोडमूळ आणि सहमूळ संख्येनंतर पाहूया संख्येचा पुढचा प्रकार, त्रिकोणी संख्या. तर मित्रांनो, त्रिकोणी संख्या म्हणजे काय आणि त्रिकोणी संख्येची जी संकल्पना आहे ती प्रथम आपण समजावून घेऊ. तर आपण इथं या स्लाइडमध्ये वरती लिहिलेले आहे त्रिकोणी संख्या आणि त्याची संकल्पना काय आहे. आता बघा, दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निमपट केल्यास आपल्याला काय मिळते? त्रिकोणी संख्या मिळते. म्हणजे याचं सूत्र असं तयार होईल, दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार करावा लागेल आणि त्याला आपल्याला निमपट करण्यासाठी 2 न भागावं लागेल. आता इथं आपण एक उदाहरण घेतलेलं आहे, 4 गुणिले 5. आता 4 गुणिले 5 आणि त्याच्या निमपटसाठी आपल्याला परत त्याला 2 न भागावं लागणार आहे. आता 4 आणि 5 चा गुणाकार किती येईल? 20. 20 भागिले 2 बरोबर उत्तर मिळणार आहे आपल्याला 10. तर कोणत्या प्रकारची स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये उदाहरणं येतात आणि ती कशा प्रकारे सोडवली जावी आणि त्यासाठी आपल्याला काय नेमकं सूत्र वापरायचं आहे, तर याचा आपण आता थोडक्यात येथे आढावा घेऊया. बघा, पहिल्या उदाहरणामध्ये 21 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे आणि खाली इथं संख्या दिलेल्या आहेत. आता नेमकं पहिल्यांदा काय करायचं आहे, आपण स्पष्टीकरणाकडे येऊ आणि मग नंतर पर्याय शोधू. 21 गुणिले काय करावं लागेल आहे? दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार प्रथमतः करावा लागेल. म्हणजेच काय? 21 गुणिले 22, म्हणजे लगतची संख्या त्याची 21 नंतरची 22 आहे. आता गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 462. आता या गुणाकाराचे आपल्याला काय करायचे आहे? निमपट करायचे आहे. म्हणजेच निमपट करण्यासाठी आपण काय करतो? 2 ने भागतो. 462 भागिले 2 केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? 231 हे काय मिळणार आहे? उत्तर मिळणार आहे. म्हणजेच 21 पाया असलेली त्रिकोणी संख्या ही 231 ही येणार आहे. बघा, त्यानंतर पुढे दुसरं उदाहरण दिलेलं आहे, 55 नंतर येणारी 6वी त्रिकोणी संख्या कोणती? हा एक वरचा एक प्रकार झाला. आता एक खालचा हा नवीन प्रकार आहे. तो कसा सोडवायचा पहा. 55 नंतर येणारी 6वी त्रिकोणी संख्या कोणती? वरती पाया दिला होता, आता आपल्याला 55 नंतरची संख्या काढायची आहे. पहिल्यांदा आपण 55 या त्रिकोणी संख्येचा पाया काढून घेऊ. बरोबर आहे, आपण मगाशी 2 न भागलो होतो म्हणून आता आपल्याला 2 न गुणावं लागणार आहे. 55 गुणिले 2 म्हणजेच 55 गुणिले 2 याचा गुणाकार किती येईल? 110. आता 110च्या लगतची लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती येणार आहे? 100. म्हणजे 100 हा कितीचा वर्ग आहे? 10चा वर्ग आहे. म्हणून आपल्याला प्रथमतः काय मिळेल? पाया मिळेल. आता काय मिळेल? तो किती मिळणार आहे? 10. कारण की 10 हा 100 चा वर्ग 10 वर्गमुळे 10 आहे आणि 10चा वर्ग 100 होतो. तर आता 55 नंतर आपल्याला काय काढायचे आहे? 6वी त्रिकोणी संख्या.
10 मिळाल्यानंतर 10 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कितवी संख्या काढायची आहे, 6वी, म्हणून 10 अधिक 6 म्हणजे त्याचा 16 पाया असलेली त्रिकोणी संख्या आपल्याला शोधायची आहे. आता परत वरच्या पद्धतीनं आता 16 पाया असलेली त्रिकोणी संख्या शोधण्यासाठी 16 नंतरची लगतची संख्या म्हणजे 17, 16 गुणिले 17 आणि त्याला परत भागिले म्हणजे निंपट करण्यासाठी परत 2 ने आपल्याला काय करावं लागणार आहे, भागाकार करावा लागणार आहे. प्रथमतः 16 आणि 17 याचा गुणाकार केला, उत्तर आलं 272 आणि त्याला निंपट करण्यासाठी परत त्याला भागलं 2 ने. मग 272 भागिले 2 म्हणजेच उत्तर किती मिळणार आपल्याला, 136. म्हणजेच 55 नंतर येणारी 6वी त्रिकोणी संख्या कोणती आहे, 136. चला आता त्यानंतर आणखीन 2 उदाहरणं आपण सरावासाठी इथे या स्लाइडमध्ये पाहू. बघा 2 नंबरचं उदाहरण दिलेलं आहे. 36 नंतर येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती. 36 नंतर येणारी आपल्याला 7वी त्रिकोणी संख्या शोधायची आहे दिलेल्या पर्यायातून. आता प्रथमतः 36 या त्रिकोणी संख्येचा आपल्याला पाया काढून घ्यावा लागेल. 36 गुणिले 2 बरोबर काय, 72. आता 72 च्या लगतची लहान पूर्ण वर्ग संख्या आपल्याला शोधावी लागेल. म्हणजेच काय, 72 चा लगतचा पूर्ण वर्ग संख्या म्हणजेच काय येईल, 64. कारण की 8 चा वर्ग हा काय येईल, 64 येईल. म्हणून आपल्याला पाया मिळेल काय, 8. मग आता आपल्याला काय करायचं आहे, 36 नंतर 7वी त्रिकोणी संख्या शोधायची आहे. बरोबर आहे, पाया मिळालेला आहे 8 आणि या पायामध्ये आपल्याला 7 ऍड करावे लागतील म्हणजेच मिळवावे लागतील. म्हणजे आपल्याला काय मिळेल, संख्या 15 मिळेल. 8 अधिक 7 बरोबर काय मिळेल, 15. आता 15 पाया असलेली त्रिकोणी संख्या शोधावी लागेल. म्हणजेच 15 लगतची पुढची संख्या 15 गुणिले 16, लगतची संख्या 16 येईल. आता 15 गुणिले 16 आणि आपण मगाशी संकल्पनेत पाहिल्याप्रमाणे त्रिकोणी संख्या ही 2 क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निंपट असते. म्हणजे 2 क्रमवार संख्या मिळाली आता 15 गुणिले 16 आणि त्याची निंपट करण्यासाठी आपल्याला परत त्याला 2 ने भागावे लागेल. आता बघा 15 गुणिले 16 यांचा गुणाकार येईल 240 आणि 240 ची निंपट बरोबर 120. म्हणजे आता पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला तिथं लिहावं लागेल. कारण की 36 नंतर येणारी 7वी त्रिकोणी संख्या ही कोणती असणार आहे, 120. आता आपण पुढची संख्या काढली या मागच्या 2 उदाहरणामध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, एक वेगळं उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे. बघा तिसरं वेगळं उदाहरण आहे. 300च्या मागील क्रमाने येणारी 8वी त्रिकोणी संख्या शोधायची आहे. काय करायचं आहे, 300च्या मागील क्रमाने येणारी 8वी त्रिकोणी संख्या शोधायची आहे. तीच क्रिया आहे, फक्त आपण मगाशी जी बेरीज केली तिथं आपल्याला काय करावं लागेल, येणाऱ्या जो पाया आहे वर्ग संख्येचा त्यातून आपल्याला हे 8 वजा करावे लागतील. चला स्पष्टीकरणाकडे आपण पाहूया. 300 या त्रिकोणी संख्येचा पहिल्यांदा काय काढावं लागेल, पाया काढावा लागेल. 300 गुणिले 2, 300 गुणिले 2 याचं उत्तर येईल 600 आणि 600च्या जवळची वर्गसंख्या कोणती येणार आहे. आता आपण संकल्पनेत प्रथमतः पाहिलं होतं की वर्गसंख्या ही पाठ करावी लागेल. तसंच स्कॉलरशिपच्या मुलांना 1 ते 30 पर्यंत वर्ग हे पाठ असले पाहिजेत की जेणेकरून आपल्याला ही क्रिया करणं अगदी सोपं आहे. कारण की तिथं वेळ आपला जाणार नाही 576चा वर्ग शोधण्यासाठी. जरी वर्ग आपल्याला तोंडपाठ असतील तर 576 हा 24चा वर्ग आहे हे आपल्याला लगेच समजून जाईल आणि आपल्याला त्याचा आपल्याला पाया मिळेल म्हणजेच काय, 24. आता 300च्या मागील क्रमाने येणारी 8वी त्रिकोणी संख्या शोधायची आहे. आता पायातून 8 वजा आपल्याला करायचे आहेत कारण की आपण सर्वप्रथम पाया काढला. आता त्यातून मागची आपल्याला येणारी संख्या काढायची म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, वजाबाकी करावी लागेल. त्यानंतर काय उत्तर मिळेल, 16 मिळेल. 16 पाया असलेली संख्या. आता 16 नंतर येणारी परत लगतची संख्या 17. 16 गुणिले 17 याचा गुणाकार येईल 272 आणि 272 याला आपल्याला काय करावं लागेल, 2 ने भागावे लागेल म्हणजेच 136 ही आपल्याला त्रिकोणी संख्या मिळेल. कशाच्या मागची, 300च्या मागील क्रमाने येणारी 8वी त्रिकोणी संख्या आपल्याला काय मिळेल, 136 ही त्रिकोणी संख्या आपल्याला मिळणार आहे. आता यामध्ये एक शेवटचा प्रकार आहे त्रिकोणी संख्येनंतर आणि संख्या आणि संख्येच्या प्रकारमध्ये चौरस संख्या. आता बघा याची संकल्पना इथे दिलेली आहे. दिलेल्या संख्येत जर त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी वर्गसंख्या ही काय होणार आहे, चौरस संख्या असणार आहे. उदाहरणार्थ आता आपण सांगितल्याप्रमाणे जे वर्ग पाठ करणार आहोत 1 ते 30 पर्यंत यामध्ये कोणत्याही संख्येला त्याच संख्येने गुणला असता आपल्याला काय मिळणार आहे, वर्गसंख्या ही ती म्हणजे चौरस संख्या ही मिळणार आहे. उदाहरणार्थ इथं बघा सोपं उदाहरण दिलेलं आहे. 3 गुणिले 3 म्हणजेच काय, 3 गुणिले 3 यांचा गुणाकार किती येईल, 9. म्हणून 3 ही काय होईल, चौरस संख्या होईल. आता चौरस संख्या का बरं म्हटलेलं आहे, तर ते आपल्याला खालील प्रमाणे टिपक्याने दाखवले असता आपल्याला काय मिळणार आहे, चौरस मिळणार आहे. 3 नंतर तुम्ही 4चं देखील करू शकता. बघा 4 गुणिले 4 म्हणजेच काय उत्तर मिळणार आहे, 16. म्हणजे जिथं 3 टिपके दिलेले तिथं प्रत्येक ओळीमध्ये एक एक टिपका ऍड होईल आणि 4चा आपल्याला चौरस मिळेल.
त्याप्रमाणे कोणकोणत्या संख्या आहे? 1, 4, 9, 16, 25, 36 म्हणजे 49 आणि तिथून पुढे क्रमशः या संख्या काय आहेत? चौरस संख्या आहेत. म्हणजेच पूर्ण वर्ग संख्या या काय असतात? चौरस संख्या असतात आणि चौरस संख्या म्हणून त्यांना ओळखलं जातं. चला तर मित्रांनो, आता आपण पहिला घटक पाहिला तो म्हणजे संख्या ज्ञान. आता आपण दुसऱ्या घटकाकडे वळूया, तो म्हणजे संख्यावरील क्रिया. आता या संख्यावरील क्रियामध्ये आपण मूलभूत 4 क्रिया आपण अभ्यासणार आहोत. तर त्यामधली पहिली क्रिया आहे या स्लाइडमध्ये दाखवलेली आहे बघा. 8वं प्रकरणाचं नाव आहे बेरीज. आता बेरीज ही क्रिया आपण पहिलीपासून करतो, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. कारण की या बेरीज या घटकामध्ये आपण कशा प्रकारची गणितं येतात आणि नेमकी बेरीजची संकल्पना कशी आहे ते आपण थोडक्यात अभ्यासू. तर सर्वप्रथम बघा, इथं काही सूचना दिलेल्या आहेत. जलद आणि अचूक तोंडी बेरीज करता येण्यासाठी 0 ते 9 पर्यंतच्या अंकांची बेरीज पक्की असणे आवश्यक आहे. आता यासाठी आपल्याला काय करता येईल बरं विद्यार्थ्यांच्याकडून? तर विद्यार्थ्यांच्याकडून या 0 ते 9 या अंकांची आपल्याला बेरीज घटवून घ्यावी लागेल. उदाहरणार्थ 7 अधिक 8 15, 4 अधिक 3 7, 9 अधिक 6 15 अशा वेगवेगळ्या अंकांची बेरीज आपल्याला घटवून घ्यावी लागेल. यासाठी एक छोटासा उपक्रम म्हणून आपण शाळेमध्ये देखील घेऊ शकतो की आता जे आपली वाहनं असतात 2 व्हीलर 4 व्हीलर त्यांच्या नंबर प्लेटचे जे अंक असतात त्या अंकांची बेरीज देखील आपल्याला करता येईल. बघा, मुलं आवडीनं करतील आणि जेणेकरून त्यांना आवड लागेल. म्हणजे त्यातून आपले 2 उद्देश सफल होतील की त्यांना बेरजेची आवड लागेल आणि त्याचबरोबर त्यांचा सराव देखील होईल आणि त्यांची बेरीज देखील पक्की होईल. म्हणजे जेणेकरून काय होईल, 0 ते 9 या अंकांची बेरीज पक्की झाल्यानंतर पुढील क्रिया करणं त्यांना सोपं होईल. आता हे खाली जे 2 नियम दिलेले आहेत ते आपल्याला सर्वश्रुत आहेत, सर्वांना माहीत आहेत. बेरीज करताना सर्व संख्या त्यांच्या स्थानानुसार बिनचूक एकाखाली एक मांडून घ्याव्यात. त्याचबरोबर बेरीज करताना नेहमी उजवीकडून डावीकडे करावी आणि या सूचना पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. तर यामध्ये एक बेरीजचं उदाहरण दिलेलं आहे. पहा, 4206 अधिक 50424 अधिक 6301 बरोबर किती? तर या वरील दिलेल्या सूचनानुसार एकाखाली एक अंक मांडून घ्यावेत आणि स्थान लक्षात ठेवून अंकाची मांडणी करावी. बेरजेची गणित चुकण्यापाठीमागचं एकमेव कारण आपल्याला नेहमी दिसतं की 50,000 इथं बघा 4206, 50,424 आणि 6301 हे अंक लिहिताना 6300 अंक हा 5च्या खाली लिहिला 6 तर त्या संख्येची किंमत बदलेल आणि आपल्याला क्रमशः आपली बेरीजी चुकणार आहे. पहा, 4206, 50,424 आणि 6301 यांची आपल्याला काय करूया आता बेरीज करूया. 6 4 10 आणि 1 11, 1 हातचाला 1, 2 आणि 1 3, इथं काहीच नाही, 0 आहे दोन्हीकडे. त्यानंतर 4 आणि 3 7 8 9, त्यानंतर 4 अधिक 6 10, 0 हातचाला 1 आणि 5 आणि 1 6 अशा प्रकारे आपल्याला ही बेरीज करता येईल. हातचा देताना देखील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य त्या अंकावर दिला पाहिजे. कारण की एककाचा आपण हातचा देताना दशकाच्या घरात दिला पाहिजे. शतकाच्या घरात जर चुकून दिला तर ते बेरजेची क्रिया आपली चुकणार आहे. बेरीज म्हणजे काय? बेरीज म्हणजे बेरीज आणि वजाबाकी या 2 परस्पर विरोधी क्रिया आहेत. ते आपण दुसऱ्या उदाहरणामध्ये इथं आपल्याला कळेल. पहा, 33 आणि इथं चिन्ह घातलेलं आहे 33 आणि इकडे 2 अंक दिलेले 47 अधिक 55,976 यांची बेरीज किती येणार आहे? 89,623. तर या उदाहरणात आपल्याला जे चिन्ह घातलेले आहे त्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक असेल हे आपल्याला शोधून काढायचं आहे. तर यामध्ये प्रथम आपण काय करायचं, 89,623 वजा काय दिलेले आहे, पूर्ण संख्या इथे दिलेली आहे. आता हा आपल्याला स्टार असलेला अंक शोधायचा आहे म्हणून ती वजाबाकी न करता जे पूर्ण संख्या दिलेली आहे त्यांची वजाबाकी करायची आहे. 55,976. आता 89,623 वजा 55,976 ही क्रिया आपण करून घेतल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे 33,647. म्हणजे स्टारच्या ठिकाणचा अंक आपल्याला आपोआप मिळून जाईल. आता पहा, यामध्ये संख्याज्ञानमध्ये आपण पाहिलं होतं लहानात लहान संख्या तयार करणे, मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. आता इथं 1 3 आणि 5 हे अंक वापरून सर्वात मोठी 5 अंकी संख्या आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या यांची बेरीज किती, किंवा उलटून प्रश्न विचारतील यांच्या बेरजेची निमपट किती.
नाहीतर आणखीन कोणताही प्रश्न विचारतील तर तिथं सर्वप्रथम आपल्याला हे या अंकापासून संख्या बनवणं महत्त्वाचं आहे. आता पहा, वरील अंकापासून आपण संख्या बनवू. सर्वात मोठी 5 अंकी संख्या या अंकापासून किती होईल? 55,531. आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या 11,135. आता यांची बेरीज आपल्याला करायची आहे. काय येईल बेरीज? 66,666. आता यामध्ये विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना आपल्याला द्यायची आहे की यांची बेरीज 66,666 आली, पण आपण मागे सांगितल्याप्रमाणे यामध्ये हे उत्तर पर्याय क्रमांक 4 ला देतील, पण पर्याय क्रमांक 1 मध्ये 66,665 देतील. तर तिथं विद्यार्थ्यांची गल्लत होण्याची शक्यता असते, कारण की साधर्म्य दिसतं. 66,000 पहिले 4 अंक तर त्यांना सारखे दिसतात आणि मुलं घाई गडबडीमध्ये पहिल्या अंकाला बरोबर करतील, ती क्रिया बरोबर करतील, उत्तर देखील बरोबर काढतील, पण पर्याय लिहिताना चुकीचा लिहिणार आहे. त्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की विद्यार्थ्यांनी नीट वाचून, नीट लक्ष देऊन, नीट समजून आणि नीट आकलन करून या प्रकारची उदाहरणं सोडवली पाहिजेत. चौथे उदाहरण आहे पहा. 43 दशक अधिक 545 शतक अधिक 6,340 एकक बरोबर यांची बेरीज आपल्याला काढायची आहे. 43 दशक म्हणजे काय? 43 गुणिले 10. तर आपल्याला इथं त्यांची क्रिया करून घ्यायचं आहे. इथं मी डायरेक्ट लिहिलेले आहे 430. त्यानंतर 545 शतक म्हणजे 545 याला काय कशाने गुणायचं आहे? 100 ने गुणायचं आहे, कारण की शतक म्हणजे 100. तर त्याचं उत्तर आहे 54,500. आणि त्याचबरोबर 6,340 एकक आहेत. एकक म्हणजे याला 1 ने गुणावं लागणार आहे. 6,340 म्हणजे गुणिले 1 याचं उत्तर 6,340 येईल. तर आता पहा, यांची बेरीज आपल्याला वरील प्रमाणे मग सांगितल्याप्रमाणे करून घेतल्यानंतर आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळेल 61,270. तर या उत्तरानंतर आता आपण एक महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत, ती म्हणजे महत्त्वाची टीप आहे. जर विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणामध्ये जर खालीलपैकी शब्द आले तर ते उदाहरण बेरजेच आहे असं समजावं. म्हणजेच काय, हे तर आपण इतर शब्द दिलेले आहेत शिक्षकांच्या माहितीसाठी आणि हे आपण विद्यार्थ्यांना पोहोचवायचे आहेत की जेणेकरून आपल्याला हे शब्द त्या विद्यार्थ्यांना सांगायचे आहेत. टाकले, आता इथं बघा उदाहरण शब्द लिहिलेले आहेत, एकूण 19 शब्द आहेत. जितके मला मिळाले तितके मी इथं यामध्ये टाकलेले. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अजून ऍड करा आणि तुम्ही तुमच्या मुलांना सांगितलं पाहिजे. पहा, पहिला शब्द आहे टाकले, अजून, आणखी, आणले, मिळाले, जमा, मिसळले, जेवढे, एकत्र केले, एकूण, घातले, मिळून, ओतले, सगळे, भरले, वाढले, गोळा केले, आखी, संचय आणि सामील. हे शब्द जर आले आणि याच प्रकारचे शब्द शाब्दिक उदाहरणामध्ये विचारले जातील. हे शब्द घालून जर तुम्ही स्वतः शाब्दिक उदाहरणं तयार केली आणि जर ती विद्यार्थ्यांच्याकडून सोडून घेतली तर विद्यार्थ्यांचा सराव होईल आणि हे विद्यार्थ्यांच्या दृष्टिक्षेपातून शब्द जातील, म्हणजे जेणेकरून विद्यार्थी शाब्दिक उदाहरणामध्ये गडबड करणार आहेत आणि त्यामध्ये आपल्याला जे गुण आहेत ते आपल्याला मिळण्यामध्ये मदत होईल. मित्रांनो, आता आपण बेरीज या प्रकरणानंतर वळूया पुढच्या प्रकरणाकडे. त्या प्रकरणाचं नाव आहे वजाबाकी. प्रकरण क्रमांक 9 आणि यामध्ये आपल्याला या स्लाइडमध्ये देखील काही नियम दिलेले आहेत आणि काही उदाहरणं दिलेली आहेत. त्याचा आपण आता परामर्श घेऊया. तर वजाबाकी करताना देखील आपल्याला सर्व संख्या त्याच्या स्थानानुसार बिनचूक एकाखाली एक मांडून घ्याव्या लागणार आहेत. आणि त्याचबरोबर वजाबाकी करत असताना आपल्याला नेहमी उजवीकडून डावीकडे करणं आवश्यक आहे. याच्याशिवाय कोणत्या जास्त सूचना नाही आहेत. त्यामध्ये ह्या दोनच गोष्टींचं आपल्याला नेहमी लक्ष ठेवावं लागेल. तर यामध्ये कशी उदाहरणं येतात? तर पहिले एक उदाहरण पहा. 27,056 ही संख्या 23,849 पेक्षा कितीने मोठी आहे? म्हणजे आपण मगाशी पाहिलं होतं बेरजेच्या प्रकरणामध्ये बेरीज आणि वजाबाकी या दोन परस्पर भिन्न प्रक्रिया आहेत आणि त्याच म्हणजे आपल्याला आता कितीने मोठी काढायची आहे. म्हणजे आता काय करावं लागेल, यामधली सर्वात मोठी संख्या आहे 27,056 वजा 23,849. म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी आपल्याला इथे करून घ्यावी लागणार आहे. 27,056 वजा 23,849 म्हणजे उत्तर मिळणार आहे 3,207 आणि पर्याय क्रमांक ह्यामध्ये 3 आहे. आता बघा, खाली एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे. 35,46,829 या संख्येमध्ये किती मिळवावे? म्हणजे उत्तर 43 लाख हे आपल्याला मिळणार आहे. तर यामध्ये 43 लाख वजा 35,46,829 यांची आपल्याला वजाबाकी दोघांची करून घ्यायची आहे. म्हणजे काय उत्तर मिळणार आहे? 7,53,171 म्हणजेच पर्याय क्रमांक कितवा? 4. तर वजाबाकीच्या या उदाहरणाशिवाय आपण मगाशी जसे पाहिले बेरजेमध्ये कोणते शब्द येतात
शाब्दिक उदाहरणामध्ये, त्यामध्ये महत्त्वाच्या टिकमध्ये आपण इथे लिहिलेले आहे त्या स्लाइडमध्ये, वजाबाकीच्या शाब्दिक उदाहरणामध्ये जर खालीलपैकी शब्द आले तर ते उदाहरण वजाबाकीचं आहे हे समजून जावं. इथे काही आपण 39 प्रकारचे शब्द मला जे मिळाले ते मी इथे शब्द लिहिलेले आहेत मागाच्या प्रमाणे. जर तुम्हाला अजून यामध्ये काही मिळाले ऍड करावेसे वाटले तर तुम्ही देखील यामध्ये ऍड नक्कीच करा. हे शब्द इथं आता वाचत नाही, तुम्ही नंतर नीट लक्ष द्या, वाचा, मुलांना सांगा आणि विद्यार्थ्यांच्याकडून या शब्दांचा सराव करून घेणं महत्त्वाचं आहे की या प्रकारचे जर शब्द त्या शाब्दिक उदाहरणामध्ये असतील तर त्या विद्यार्थ्यांना निश्चित कळेल. बघा आता आपण एक छोटंसं इथं एक शब्दाचा इथं वापर करूया, हा भावातील तफावत. म्हणजे भावातील तफावत हा जर शब्द त्यांच्या शाब्दिक उदाहरणामधून गेला तर आपल्याला तिथं विद्यार्थ्यांना वजाबाकी करायची आहे ही जर क्रिया कळाली तर त्या प्रकारचं ते उदाहरण ते तिथे सोडवू शकतील, की जेणेकरून विद्यार्थी कन्फ्युज होणार नाही की बाबा हे कोणत्या क्रियेचं उदाहरण आहे, बेरीज करायची आहे, वजाबाकी करायची आहे. हे जर शब्द त्यांच्या दृष्टिक्षेपातून गेले तर त्यांना निश्चितच बेरीज आणि वजाबाकी या दोन क्रिया करण्यासाठी आणि या दोन क्रियामधील या ज्या संकल्पना आहे त्या निश्चितच कळतील आणि जेणेकरून विद्यार्थ्यांचा यामधून निश्चितच फायदा होईल. तर मित्रांनो आता आपण बेरीज आणि वजाबाकीनंतर दुसऱ्या प्रकरणाकडे वळूया. प्रकरणाचं नाव आहे गुणाकार. तर गुणाकारामध्ये आपण काही जे सर्वश्रुत नियम आहेत जे आपण 3री 4थीमध्ये अभ्यासलेले आहेत तेच नियमांचा वापर करून आपल्याला गुणाकाराची उदाहरणं सोडवायची आहेत. तर चला आपण परत एकदा स्लाइडवर जाऊया. तर काय आहेत गुणाकाराचे नियम? कोणत्याही संख्येला शून्याने गुणला असता गुणाकार नेहमी 0 येतो. हा नियम सर्वांना माहीत असेलच, तो फक्त आपल्याला विद्यार्थ्यांना परत एकदा सांगून त्याची उजळणी करायची आहे. उदाहरणार्थ 7 × 0 = 0. त्यानंतर दुसरा नियम, गुण्य, गुणक आणि गुणाकार यापैकी 2 घटक दिलेले असतात त्यावेळी आपल्याला तिसरा घटक काढता येतो. उदाहरणार्थ पहा आता इथं 2030 आणि पुढे स्टार दिलेला आहे आणि गुणिले 87. तर याचं उत्तर दिलेलं आहे त्यांनी 17,66,448. तर स्टारच्या ठिकाणी किंवा जागी कोणता अंक असू शकेल? आता आपण बेरीज आणि वजाबाकीमध्ये परस्पर भिन्न प्रक्रिया होत्या, त्या 2 क्रिया परस्पर होत्या, बेरीज आणि वजाबाकी. त्याचप्रमाणे गुणाकार आणि भागाकार या देखील परस्पर 2 विरोधी क्रिया आहेत. उत्तर त्यांनी दिलेलं आहे, काय दिलेलं आहे? 17,66,448. त्याला आपल्याला काय करायचं आहे? जर स्टारच्या ठिकाणचा अंक काढायचा असेल तर त्याला उलटून आपल्याला भागाकार करावा लागणार आहे. म्हणजे कितीनं भागायचा आहे? 87 ने. म्हणजे 17,66,448 याला 87 ने भागले असता आपल्याला काय उत्तर मिळणार आहे? 20,304. म्हणजे स्टारच्या ठिकाणी आपल्याला कोणता अंक मिळणार आहे? 4. पहा पुढचा एक नियम, कोणत्याही संख्येला 1 ने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते. उदाहरणार्थ 85 × 1 = 85, 7 × 1 8 × 1. कोणत्याही संख्येने जर 1 ने गुणले असता कोणत्याही संख्येला तर गुणाकार तीच संख्या येते. पुढचा एक नियम पहा, कोणत्याही संख्येला 10 100 आणि 1000 अशा म्हणजे एकावर 0 असणाऱ्या संख्यांनी गुणताना गुणाकारात गुण्य संख्या लिहून त्यापुढे गुणकातील 0 ऐवजी 0 लिहावे. उदाहरणार्थ पहा 36 × 10. आता इथं काय करायचं आपल्याला? 36 × 10 मध्ये 36 आहे तसं ठेवायचं आहे आणि या 10 मधील एक 0 आपल्याला 36च्या समोर ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे 21 × 100, 21 आहे तसं ठेवायचं आहे, 100 2 0 उचलून त्याच्यावर पुढे मांडायचे आहेत. म्हणजेच काय मिळालं? 2100. 33 × 1000 म्हणजे 33 आहे तसं ठेवायचं आहे आणि 3 0 33 वर ठेवायचं म्हणजे उत्तर मिळणार आहे 33,000. आता पहा आणखीन एक नियम दिलेला आहे पुढच्या स्लाइडवर. 2 संख्यांचा गुणाकार करताना प्रथम त्यांच्या एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करावा लागतो. या अंकाच्या गुणाकारातील एकक स्थानी जो अंक असतो तोच अंक मूळच्या 2 संख्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी असतो. म्हणजे पहा उदाहरणार्थ 98 × 75. आता यामध्ये एकक स्थानी कोणता अंक आहे? 8 आणि 5. यामध्ये 8 आणि 5 चा सर्वप्रथम आपण गुणाकार करून घेऊ म्हणजे उत्तर किती येईल? 40. आता यामध्ये एकक स्थानी 40 मध्ये एकक स्थानी 0 हा अंक आहे. म्हणजे आपण जर 98 × 75 या दोघांची क्रिया केली तर आपल्याला काय उत्तर मिळणार आहे? 7,350. आणि 8 आणि 5 यांचा गुणाकार केल्यानंतर एकक स्थानी कोणता अंक मिळणार आहे? 0. म्हणजे वरती आलेला 0 हा खालच्या उत्तरामध्ये 7,350च्या ठिकाणी एकक स्थानी 0च अंक येईल. त्यानंतर सरावासाठी इथं आणखीन एक उदाहरण घेतलेलं बघा जे परीक्षेमध्ये विचारलं होतं. यामध्ये काय केलेलं आहे? 3,737 × 27 आणि त्याने त्याचं उत्तर दिलेलं आहे किती? 1,08,99. तर काय विचारलेलं आहे? 3,737 × 81. आता हे उदाहरण कसं सोडवायचं पहा. यामध्ये बघा
3737 हे समान आहे दोन्ही गणितामध्ये. तर आपल्याला फक्त 27 आणि 81 या दोन संख्या भिन्न आहेत. तर आता पहा, आपल्याला 30 पर्यंत पाढे विद्यार्थ्यांच्याकडून घटवून घ्यायचे आहे. ते पाठ असतील तर आपल्याला गुणाकाराची किंवा भागाकाराची उदाहरणे सहज आणि जलद गतीने सोडवण्यासाठी त्यांना उपयुक्त होतील. तर याच्यामध्ये काय याच्यामध्ये दिसतं बरं, की 27 आणि 81 यामध्ये काय साधर्म्य दिसतं, तर 27 ची 3 पट म्हणजे 81. बरोबर आहे. हे उदाहरण आपल्याला 3737 गुणिले 81 करून देखील सोडवता येईल. पण यामध्ये आपल्याला ट्रिक काय वापरायची आहे, 27 ची 3 पट 81 आहे. बरोबर आहे. पण त्याचा 3737 ही संख्या दोन्हीकडे समान आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, 3 पट 81 असेल तर 1,08,99 ला 3 ने गुणायचं, म्हणजे त्याची तिप्पट करायची. म्हणजे की दोन्ही उदाहरणामध्ये 3737 काय आहेत, समान आहेत. म्हणून काय उत्तर येईल ह्याला, 3787 गुणिले 81 करण्यापेक्षा आपल्याला 1,08,99 ला 3 गुणणं कधीही सोयीस्कर होईल. तर त्यामुळे आपल्याला उत्तर मिळणार आहे 3,02,697. त्यामुळे पर्याय क्रमांक किती आपल्याला शोधायचा आहे, 4. तर 4 पर्याय क्रमांकाला मुलं काय करतील, गोल करतील. तर पहा, या गुणाकाराच्या मध्ये क्रिया करताना आपल्याला महत्त्वाच्या ज्या गुण्य गुण गुणाकार ह्या संकल्पना नीट समजवून सांगून विद्यार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांनी समजून घेऊन सोडवल्या पाहिजे. त्यानंतर ह्या नियमांचा आपण जर उदाहरणामध्ये उपयोग करून घेतला आणि अशा प्रकारची जर उदाहरणं सोडवली तर विद्यार्थ्यांना गुणाकार ही संकल्पना निश्चित समजण्यासाठी सोपी जाईल. चला तर मित्रांनो, आता आपण गुणाकारानंतर भागाकार या प्रकरणाकडे वळूया. तर भागाकारमध्ये आपल्याला काय नियम लक्षात घ्यायचे आणि कोणत्या प्रकारे भागाकाराची क्रिया करून घ्यायची याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. तर गुणाकार आणि भागाकार स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा, गुणाकार व भागाकार या परस्पर विरुद्ध क्रिया आहेत. म्हणजे तिथं उदाहरण घेतलेलं आहे पहा, 6 गुणिले 5 बरोबर काय येईल, 30 येईल. परंतु यावरून आपल्याला 30 भागिले 5 बरोबर 6 मिळेल आणि 30 भागिले 6 बरोबर 5 हे दोन आपल्याला भागाकार मिळणार आहेत. त्यानंतर दुसरा नियम आहे, कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता येणारा भागाकार ही संख्या तीच असते. म्हणजे एक उदाहरणार्थ 458 भागिले 1 म्हणजे काय आपल्याला भागाकार मिळणार आहे, 458 हाच आपल्याला भागाकार मिळणार आहे, म्हणजे तीच संख्या. त्यानंतर पुढचा नियम, शून्य या संख्येला कोणत्याही शून्येतर संख्येने भागल्यास भागाकार शून्यच येतो. उदाहरणार्थ 0 भागिले 589 बरोबर काय, शून्यच आपल्याला उत्तर मिळणार आहे. यामध्ये आपल्याला काही महत्त्वाची सूत्रे अभ्यासाची आहेत. ती पहा, पहिलं सूत्र आहे भाज्य बरोबर, जे आपण नेहमी विद्यार्थ्यांच्याकडून शिकवून घेत असतो. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. म्हणजे बघा, भागाकाराच्या एका उदाहरणात भाजक 48. आता कसं उदाहरण विचारले आहे तर आपण याचा आढावा घेऊया. भागाकाराच्या एका उदाहरणात भाजक 48 आणि भागाकार 193 व बाकी 20 आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, भाज्य काढायचं आहे वरच्या सूत्राप्रमाणे. आता भाज्य काय दिलेलं आहे, भाज्य काढण्यासाठी इथं आपल्याला क्रिया करायची आहे, भाजक गुणिले भागाकार. वरच्या उदाहरणामध्ये भाजक आहे 48, भागाकार आहे 193 आणि बाकी यामध्ये मिळवायची आहे. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, भाज्य मिळणार आहे. तर 48 आणि 193 यांचा गुणाकार येईल 9264 आणि त्यामध्ये आपल्याला काय मिळवायचे आहे, बाकी. आणि ह्यामध्ये 20 मिळवल्यानंतर बाकी मिळवल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 9284. हा काय असेल, भाज्य असेल. 2 नंबरचं सूत्र आहे पहा, भाजक काढायचं आहे. भाजक कशा प्रकारे काढता येईल आपल्याला, भाज्य वजा बाकी आणि त्यालाच काय करायचं आहे, भागायचं आहे भागाकाराने. म्हणजेच बघा, आता या उदाहरणामध्ये 875 हे काय आहे, भाज्य आहे आणि भागाकार किती आहे, 43 आणि बाकी दिलेले आहे 15. तर भाजक काढायचं आहे. म्हणजे 875 वजा 15 भागिले 43. प्रथमतः वरची क्रिया करून घेऊ. 875 वजा 15 860 आणि त्याला कितीने भागायचं आहे, जो काय भागाकार दिलेला आहे त्याने. म्हणजे वरतील उदाहरणामध्ये 43 हा भागाकार दिलेला आहे. तर 860 भागिले 43 आपल्याला काय मिळणार आहे, उत्तर 20. हा 20 हा काय मिळणार आहे, भाजक. 3 नंबरचं सूत्र, भागाकार बरोबर भाज्य वजा बाकी भागिले भाजक. पहा उदाहरण, 875 काय आहे, भाज्य आहे आणि बाकी 15 व भाजक 20 आहे. वरीलच उदाहरण आपण घेतलेले आहे ते, भाज्य 875 बाकी 15 आणि भाजक 20 आहे. खालील प्रमाणे आपण याची मांडणी करून घेऊ. भागाकार काढायचा आहे आपल्याला. तर काय काढायचं आहे, भागाकार म्हणजे भाज्य वजा बाकी आणि भागिले भाजक.
आता वरील उदाहरणामध्ये भाज्य आहे 875 म्हणून 875 घेतले वजा 15 बाकी वजा केली आणि त्याला भागलेले किती नाही 20 नाही म्हणजे 860 भागिले 20 म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे 43 हा भागाकार मिळणार आहे। भागाकारामध्ये ही जर 3 सूत्र आपण लक्षात ठेवली आणि यांचा जर सराव करून घेतला तर आपल्याला विद्यार्थ्यांना भागाकाराची गणित अगदी सहज आणि सोप्या रीतीने विद्यार्थ्यांना सोडवून घेता येतील। यामध्ये भाज्य काढण्यासाठी कोणत्या क्रिया करायच्या आहे, भाजक काढण्यासाठी कोणती क्रिया करायची आहे आणि भागाकार काढण्यासाठी कोणती क्रिया करायची आहे हे नीट आपल्याला त्यांना समजवून सांगितलं पाहिजे। त्याचबरोबर त्यांना भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी या देखील संकल्पना नीट समजणं महत्त्वाचं आहे। चला तर मित्रांनो, आता बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यानंतर आपण वळूयात पदावली आणि पदावली व अक्षरांचा वापर या प्रकरणाकडे। प्रकरण आहे 12व, पदावली व अक्षरांचा वापर। तर या स्लाइडमध्ये पहा काय दिलेलं आहे, पदावली म्हणजे काय आणि त्याचा क्रम कसा ठरवायचा क्रिया करताना तो देखील आपण यामध्ये सविस्तर आढावा घेतलेला आहे। तर पहा, 2 पेक्षा अधिक क्रिया एखाद्या उदाहरणात असल्यास खालील पद्धतीने त्या कराव्यात, म्हणजे त्याचा क्रम पहिला कसा लावून घ्यायचा। प्रथमतः कंस, त्यानंतर भागाकार, त्यानंतर गुणाकार, त्यानंतर बेरीज आणि त्यानंतर वजाबाकी। आणि इथं आपण कंसात एक शॉर्ट फॉर्म दिलेला आहे त्याचा, कंचे भागू बेव, म्हणजे कंसाचा भागाकार, कंस त्यानंतर भागाकार, गुणाकार आणि बेरीज वजाबाकी अशा प्रकारे आपल्याला या क्रिया करून घ्यायच्या आहेत। तर पहा, दिलेल्या उदाहरणामध्ये कंस दिला असेल तर त्या कंसातील रीत प्रथम करावी आणि त्यानंतर डावीकडून प्रथम गुणाकार किंवा भागाकार असेल तर प्रथम, शेवटी डावीकडून बेरीज आणि वजाबाकी करावी। कोणती क्रिया दिल्या त्यामध्ये आपण नीट लक्ष देऊन यामध्ये या क्रिया करायच्या आहेत। पहा, गणितामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्रिया या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार एकत्रितपणे पदावलीमध्ये दिलेल्या असतात। उदाहरणार्थ 33 अधिक 22 भागिले 11, आता यामध्ये 2 क्रिया समाविष्ट केलेल्या आहेत। आता वरील नियमानुसार प्रथमतः यामध्ये कंस नाही आहे म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे, भागाकाराची क्रिया प्रथम आपण करून घेऊ, म्हणजे 22 भागिले 11 उत्तर मिळणार आहे आपल्याला 2। आता त्यानंतर भागाकार नंतर गुणाकार यामध्ये समाविष्ट नाही आहे, बेरीज आहे म्हणून आता बेरजेची क्रिया आपण करून घेऊ। 33 अधिक 2 बरोबर काय येईल उत्तर 35 हे आपल्याला उत्तर मिळणार आहे। आता यामध्ये 2 महत्त्वाच्या संकल्पना आहेत किंवा चिन्ह कोणतं वापरायचं आणि काय वापरायचं आणि कोणत्या ठिकाणी वापरायचं हे देखील इथं खाली आपण लिहिलेलं आहे। जेव्हा 2 पदावलीची किंमत समान असते तेव्हा बरोबर या चिन्हाचा वापर केला जातो, म्हणजे इथं कंसामध्ये बरोबर हे चिन्ह घेतलेलं आहे आणि या मांडणीला काय म्हणतात, समानता असे म्हणतात। आणि दुसरी संकल्पना आहे, जेव्हा 2 पदावलीची किंमत समान नसते म्हणजे 2 पदावली हे वेगवेगळ्या असतात तर त्यावेळी या चिन्हाचा बेरीज करून बेरजेचे चिन्ह घेऊन त्याच्यावर तिरपी रेष मारलेली आहे तर या चिन्हाचा वापर केला जातो। त्याचबरोबर पेक्षा मोठे आणि पेक्षा लहान या देखील चिन्हाचा वापर केला जातो आणि या मांडणीला जर असमान असेल म्हणजे समान नसेल तर त्याला असमानता असं म्हणतात। तर आता आपण काही इथं सरावासाठी उदाहरणं घेतलेली आहेत। पहा, पहिलं उदाहरण, कंसामध्ये 8 गुणिले 2 वजा 6 कंस पूर्ण भागिले परत कंसामध्ये 3 अधिक 14 भागिले 7 कंस पूर्ण बरोबर किती। प्रथम आपण काय करूया, पहिल्या कंसातील गुणाकाराची क्रिया करून घेऊया कारण की यामध्ये भागाकार समाविष्ट नाही आहे। पहिल्या कंसामध्ये 8 गुणिले 2 कंसामध्ये 8 गुणिले 2 उत्तर येईल किती येईल 16 आणि नंतर काय करूया आपण वजाबाकी करून घेऊ, 16 वजा 6 बरोबर 10। पहिल्या कंसाची क्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण दुसऱ्या कंसाकडे वळू। तर दुसऱ्या कंसामध्ये बघा बेरीज आणि भागाकार यांची क्रिया दिलेली आहे। आता यामध्ये प्रामुख्याने पहिला आपण भागाकाराची क्रिया करून घ्यावी लागेल। 14 भागिले 7 म्हणजे उत्तर किती मिळणार आहे 2। आता काय करायचे आहे नंतर बेरीज 3 अधिक 2 कारण की 14 भागिले 7 नंतर आपल्याला 2 उत्तर मिळालेले आहे आणि हे 2 उत्तर आपण 3 मध्ये मिळवायचं आहे, म्हणजे दुसऱ्या कंसाची किंमत किती येईल 5। पहिल्या कंसाची किंमत आली होती 10 आणि आता दुसरा कंस आणि दोन्ही कंसाच्या मध्ये कोणतं चिन्ह आहे भागाकाराचं, तर पहिल्या कंसाची किंमत आहे 10, दुसऱ्या कंसाची किंमत आहे 5 आणि मध्ये भागाकाराची क्रिया असल्यामुळे 10 भागिले 5 बरोबर कुठलं उत्तर मिळणार आहे 2 हे उत्तर आपल्याला मिळणार आहे। आता बघा पदावलीमध्ये इथं वरती आपण काय वापरलेले आहेत, पहिल्या उदाहरणामध्ये अंक सगळीकडे वापरलेले आहेत। आता हे एक वेगळं उदाहरण आपण इथं अभ्यासणार आहोत। यामध्ये अक्षरांचा वापर केलेला आहे। पहा, उदाहरण आहे a अधिक कंसामध्ये
बी गुणिले सी भागिले ए कंस पूर्ण. आता या पदावलीमध्ये ए ची किंमत दिलेली आहे, ए ची किंमत दिलेली आहे, पुढे पहा 1, बी ची किंमत दिलेली आहे 5 आणि सी ची किंमत दिलेली आहे 11. आता असं असेल तर या पदावलीची किंमत किती असेल, यामध्ये असा प्रश्न आहे. प्रथमतः आपण या पदावलीची मांडणी करून घेऊ. याची किंमत किती दिलेली आहे 1, म्हणून 1 घेऊ अधिक कंसामध्ये 5 गुणिले 11, कारण बी ची किंमत आहे 5 आणि सी ची किंमत आहे 11 आणि दोन्हीच्या मध्ये चिन्ह आहे गुणाकार, म्हणून 5 गुणिले 11 आणि शेवटला भागिले 1. 1 म्हणजेच ए, इथं वरच्या कंसामध्ये शेवटचा अंक आहे, अक्षर आहे ए, म्हणून ए ची किंमत दिली आपण 1. आता हे आपली उदाहरणाची मांडणी करून झालेली आहे. आता परत आपण पदावलीचे आपण नियम जे अभ्यासले त्यामधली त्या नियमानुसार आपण प्रथमतः काय करायचे, कंसामधला पहिला भागाकार करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण गुणाकाराकडे वळायचं आहे. 11 भागिले 1 उत्तर काय मिळणार आहे आपल्याला 11 आणि त्यानंतर 5 गुणिले 11 ही कंसातील शेवटची क्रिया आपली राहील. 11 गुणिले 5 बरोबर उत्तर मिळणार आहे 55 आणि त्यानंतर शेवटची क्रिया 1 अधिक कंसातील संख्या, म्हणजे कंसात किती राहिलेली आहे संख्या आता 55, म्हणजे 1 अधिक 55 बरोबर उत्तराच्या शेवटी आपल्याला मिळणार आहे 56. हे उत्तर आपल्याला मिळणार आहे. जर आपण पदावलीची मांडणी करताना आणि जर आपल्याला अशा प्रकारची उदाहरण दिली तर त्या पदावलीची मांडणी सर्वप्रथमतः आपल्याला व्यवस्थितपणे करून घ्यायची आहे. कोणत्या अक्षरासाठी इंग्रजीतल्या कोणता अंक दिलेला आहे किंवा कोणती संख्या दिलेली आहे हे पहिला नीट अभ्यास करून आपल्याला त्याची मांडणी केल्यानंतर आपण त्याची उदाहरणाची आपण उकल किंवा आपण त्याची सोडवू शकतो, उदाहरण उत्तर सोडवू शकतो. तर सर्वात महत्त्वाची मांडणी करताना आपल्याला गडबड न करता निवांतपणे समजून उदाहरण त्याला कोणती किंमत दिलेली आहे ते समजून त्याची मांडणी केली असता निश्चितपणे आपल्याला ही उत्तर काढण्यासाठी सोपी ठरणार आहे. तर मित्रांनो, आता आपण संख्यावरील क्रिया या घटकातील शेवटच्या प्रकरणाकडे वळूयात. प्रकरणाचं नाव आहे संख्यांचे विभाजक, विभाज्य आणि कसोट्या. तर विभाजक याची आपण इथं संकल्पना या स्लाइडमध्ये स्पष्ट केलेली आहे. विभाजक ज्या संख्यांनी दिलेल्या संख्येला भागल्यावर निशेष भाग जातो त्या संख्यांना दिलेले संख्येचे विभाजक किंवा अवयव असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण इथं संख्या घेतलेली आहे 20. या संख्येस कोणकोणत्या संख्येने भाग जाईल त्या सर्व संख्या इथं आपण लिहिलेल्या आहेत. त्या संख्या पहा 1, 2, 4, 5, 10 आणि 20 या संख्यांनी भागल्यास आपल्याला बाकी किती मिळणार आहे 0, कारण की त्याला निशेष भाग जाणं हे देखील महत्त्वाचं आहे. म्हणून या सर्व संख्यांना 20 चे विभाजक किंवा अवयव असे म्हणतात. पहा इथं काही संकल्पना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा 1 आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते. वरील उदाहरणाचा आढावा घेऊया. 20 या संख्येचे सर्वात लहान विभाजक कोणता आहे 1. त्याचबरोबर सर्वात मोठा विभाजक कोणता आहे 20, म्हणजे 20 हाच विभाजक सर्वात मोठा आहे आणि सर्वात लहान विभाजक हा प्रत्येक संख्येचा 1 असतो. कोणत्याही संख्येच्या विभाजकांची संख्या ही मर्यादित असते. आता पहा 20 चे इथे विभाजक आपण किती केले 1, 2, 3, 4, 5, 6. 6च्या व्यतिरिक्त कोणताही त्याचा विभाजक नाही आहे, म्हणजे ही संख्या ही काय आहे मर्यादित आहे. त्याचबरोबर कोणत्याही संख्येचा विभाजक हा दिलेल्या संख्येपेक्षा मोठा नसतो. म्हणजेच कोणत्याही संख्या जर एखाद्या आपण इथे 20 संख्या घेतली तर त्याचे विभाजक 20 पेक्षा मोठा नाही आहे. म्हणजे यामध्ये सर्वात मोठी संख्या पहा 20. इथं 20च्या व्यतिरिक्त 20च्या पेक्षा मोठी संख्या कोणती आलेली आहे का नाही. म्हणजे दिलेला विभाजक हा संख्येपेक्षा मोठा नसतो, सर्वात मोठा. सहमूळ संख्यांना 1 हा एकच सामायिक विभाजक असतो. ह्या ज्या संकल्पना आहेत त्या परीक्षामध्ये विचारल्या जाऊ शकतील किंवा चुकीचं विधान ओळखा यासाठी देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्यामुळे ही विधान आपण इथं घेतलेली आहेत. उदाहरणार्थ पाहता सहमूळ संख्या शेवटची संकल्पना 13 व 14 या सहमूळ संख्या आहेत. उदाहरणार्थ 13 चे विभाजक आता काय होणार अवयव पाडायचे आपल्याला विभाजक 1 आणि 13 आणि 14 चे विभाजक 1, 2, 7 आणि 14. आता यामध्ये सामायिक अवयव कोणता मिळणार आहे आपल्याला 1 हा एकच सामायिक अवयव मिळणार आहे, कारण की 13 चे दुसरे विभाजकच नाही, डायरेक्ट 13 आहे. त्याचबरोबर 14 चे विभाजक आहेत 2, 7, 14, पण दोन्हीमध्ये असणारा एकच सामायिक विभाजक आहे तो म्हणजे 1, म्हणून याला आपण 13 आणि 14 या कशा आहेत सहमूळ संख्या आहेत. त्यानंतर पुढे आता आपण कसोट्यांच्याकडे वळूया. आता 2 ची कसोटी. आता ही 2 ची कसोटी खरोखरच समजायला विद्यार्थ्यांना सोपी आहे.
ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असतो त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, म्हणजे 2ची कसोटी. समजायला सोपी यासाठी म्हटलं कारण की आपण सम संख्या अभ्यासताना पाहिलं होतं. या संख्या एकक स्थानी त्या संख्येच्या होत्या. सम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्या सम संख्या असतात. म्हणजे सम संख्या आणि 2ची कसोटी ही एकच संकल्पना आपल्याला मांडली तरी हरकत नसावी, कारण की 2च्या कसोटीमध्ये देखील एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक येतात एकक स्थानी. इथं काही उदाहरण दिलेले आहेत: 16, 62, 84, 1896 आणि 8900. म्हणजे एकक स्थानी 0 बघा, सुरुवातीपासून पाहू, 6, 2, 4, 6 आणि 0 हे अंक आलेले आहेत. चला 3ची कसोटी पाहूया. ज्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. म्हणजे इथे एक उदाहरण घेतलेलं आहे बघा, 852 या संख्येतील अंकांची बेरीज. आपण मगाची बेरीज करताना एक मी तुम्हाला संकल्पना सांगितली होती की जे आपण बेरीज करण्यासाठी 0 ते 9 या सर्व अंकांची बेरीज म्हणजे 2 मिळून अंकांची जी बेरीज तयार होते त्याची बेरीज ही आपल्या तोंडपाठ असली पाहिजे. म्हणजे एखाद्या समजा आता आपण इथं उदाहरण दाखल घेतलं, 852 हा एक आपण मगाशी दाखला देखील दिला होता की 852 हा एका गाडीचा नंबर आहे समजा, असं गृहीत धरू. तर यांची बेरीज काय होते? 8, 5, 13, 14, 15 बरोबर आहे. 8 आणि 5 13, 13 आणि 2 15. तर हे यामध्ये आपल्याला इथं सोयीस्कर ती क्रिया आपल्याला पार पडेल. म्हणजे बघा आपण इथं बेरीज केली पुन्हा 8 अधिक 5 अधिक 2 म्हणजे तिथं काय आली बेरीज? 15 आली या सर्व अंकांची बेरीज. तर या सर्व अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर ती संख्या 3 ने निशेष त्या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो. म्हणजे 852 या संख्येला 3 ने निशेष भाग जाईल. त्याचबरोबर 4ची कसोटी. ज्या संख्येच्या दशक व एकक स्थानच्या अंकामुळे तयार होणाऱ्या संख्येला 4 ने भाग जातो त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. आता उदाहरण दाखल बघा, 1248 या संख्येतील दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने भाग जातो का? कारण की 48 ही संख्या आपल्याला मिळणार आहे. दशक आणि एकक स्थानावरील अंक एकत्र केले तर त्या संख्येला 4 ने भाग जातो, म्हणून या संख्येला 4 ने निशेष भाग जाईल. 6ची कसोटी. ज्या सम संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने निशेष भाग जातो. यामध्ये कंडिशन अशी आहे, म्हणजे अट अशी आहे, सम संख्या पाहिजे. ती कशी पाहिजे? सम संख्या. म्हणजे इथं जर 6च्या ऐवजी 7 अंक आला असता, 5736 च्या ऐवजी 5737 आले असते तर आपल्याला ही कसोटी लावता आली नसती. कारण की आपण संकल्पनेत काय म्हणलेलं आहे? ज्या सम संख्येतील सर्व अंकांच्या, आता ही सम संख्या आहे 5736 ही सम संख्या आहे आणि या सर्व अंकांच्या बेरीज किती येते? 21. आणि या 21 या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 6 ने निशेष भाग जाईल. चला या प्रकरणातील शेवटच्या स्लाइडकडे आपण वळूया. आता 8ची कसोटी. ज्या संख्येच्या शतक, दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. काय लिहिलेलं पहा एकदा, ज्या संख्येच्या शतक, दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या संख्येला 8 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 8 ने निशेष भाग जाईल. म्हणजे 7976 यामध्ये शेवटचे शतक, दशक आणि एकक मिळून कोणती संख्या मिळेल? 976. या अंकाला जर 8 ने निशेष भाग जात असेल तर 7976 ही संख्या 8 ने निशेष भाग जाईल. आणि इथं शेवटला घेतलेली आपण 5 आणि 10ची कसोटी. 5ची कसोटी पहा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 एकक स्थानाचा फक्त विचार करायचा आहे. 5च्या कसोटीच्या वेळेला एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जाईल. आणि 10च्या कसोटीसाठी आपल्याला एकक स्थानी फक्त 0 एकक स्थानी जर अंक असेल तर त्या संख्येला 10 ने निश्चितपणे भाग जाईल. उदाहरणार्थ 10, 20, 220, 3540, 69880 या संख्येच्या शेवटच्या स्थानी म्हणजे एकक स्थानी 0 हा अंक आहे. त्यामुळे आपल्याला काय होईल? या सर्व संख्यांना 10 ने निश्चितपणे निशेष भाग जाईल. तर मित्रांनो, या आपण पूर्ण दोन प्रकरणामध्ये संख्या ज्ञान आणि संख्यावरील क्रिया यामध्ये आपण ही इतकी 13 प्रकरणाचा अभ्यास केला. त्या सर्व प्रकरणामध्ये आपण ज्या काही बेसिक कन्सेप्ट किंवा जे मूलभूत संकल्पना पाहिल्या त्या संकल्पनांचा आपण जर योग्य रीतीने अभ्यास केला तर निश्चितपणे आपल्याला स्कॉलरशिपची परीक्षा ही देण्यासाठी निश्चितपणे सोपी होईल. या ज्या सर्व स्लाइड्स आहेत त्या आपण
आपल्या खाली पूर्ण विद्यार्थ्यांसाठी मिळावेत यासाठी आपण खाली लिंकमध्ये त्यांना ॲड केलेलं आहे आणि त्या स्लाईड तुम्हाला सर्वांना तिथून ॲक्सेस करता येतील की जेणेकरून या सर्व स्लाईडचा विद्यार्थ्यांना उपयोग होईल आणि निश्चितपणे त्यांना एक चांगलं मार्गदर्शन निश्चितपणे लाभेल.